मी महानागरत्नांना अशी विनंती करतो की आपण या धम्म परिषदेमध्ये सखोलपणे विस्तारानं विवेचन करावं आणि धम्म प्रकाशित करावा. आचार्य महानागरत्न, नागपूर. हॅलो. आवाज येतोय? येतोय आवाज? हो हो, विस्तारानं बोला, वेळेची काय अडचण नाहीये. ठीक आहे, तसंही शॉर्टकटमध्ये आपण करूया. तर या ठिकाणी आपण धम्मदेशना सुरू करण्याच्या आधी प्रथम भगवंताचं स्मरण करूया. ये ब्राह्मणः वेदगु सब्बधम्मे ते मे नमो ते च मं पालयन्तु. नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्तिया. महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पूरयित्वा पारमी सब्बापत्तो संबोधिमुत्तमं. एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगलम. साधु साधु साधु. तर या ठिकाणी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमाने हा ऑनलाईन धम्म परिषदेचा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना विशेष मंगलकामना आणि धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी आयोजक म्हणून आयुष्यमान अमितजी मेधावी सर यांनी आपली भूमिका वर्तवलेली आहे. त्याबद्दल मी त्यांनासुद्धा विशेष धन्यवाद देतो. बाकीचे जे काही टीममधील लोक आहेत त्यांची पर्सनली मला नावं माहीत नाहीत, म्हणून मी त्यांची या ठिकाणी नावं घेऊ शकणार नाही. परंतु सर्वांनाच एक धन्यवाद आणि मंगलकामना देतो आणि आपल्या देशनेला या ठिकाणी मी आरंभ करतो. तर या ठिकाणी आपण ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की आपण आतापर्यंत ज्या ज्या लोकांची भाषणं झालेली आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं चिंतन जे आहे ते ठेवलेलं आहे, मांडलेलं आहे आणि योग्य प्रकाराने त्यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी ते चिंतन जनतेसमोर मांडलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी मी सुद्धा काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्यासमोर ठेवत आहे. आपण सर्वांनी या धम्म परिषदेच्या निमित्ताने आपण तो मेसेज किंवा तो संदेश जतन करावा आणि त्यावर योग्य प्रकारे चिंतन करून काही व्यवस्था उभी करता येईल का यावर आपण त्याचं चिंतन करावं. तर मी सुरुवातीला काही मूलभूत गोष्टी सांगेल. आता मला थोडंसं वेळ अधिक दिलेला असल्यामुळे मी थोडं विस्ताराने बोलू शकेन, सांगू शकेन. तर भगवान तथागतांचा जेव्हा आपण धम्माचा विचार करतो तेव्हा आपण नेहमी या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दृष्टिकोनातून आपल्याला धम्म दिला त्याच दृष्टिकोनातून आम्हाला धम्म हवा आहे. आता हे असं जे वाक्य आपण वापरतो तर ते वाक्य वापरणारे लोकसुद्धा वास्तविक पाहता त्या वाक्याचा गंभीर जो अर्थ आहे तो समजून घेत नाहीत. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातलाही धम्म जरी म्हटलं आणि जर आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर अभ्यासला तर त्याच्यामध्ये एक वाक्य असंही आहे, निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत असं जाणणे धम्म आहे. मग असे जर वाक्य आपल्या याच्यामध्ये येतात बुद्धांच्या धम्मामध्ये, मग आपण अजून कोणता वेगळा धम्म म्हणजे बाबासाहेबांच्या दृष्टिकोनात धम्म आहे हे थोडंसं समजण्यासाठी मोठं कठीण चाललं जाते. कारण त्या ग्रंथांना सांगोपांग जर आपण अभ्यासलं, सांगोपांग जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येते की त्या ग्रंथामध्ये सर्वात प्रमुख गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे व्यक्तिगत जडणघडणीची गोष्ट सांगितलेली आहे. कारण समाज किंवा समूह हा व्यक्तींचा समूह असतो आणि व्यक्तींचा जर तो समूह असेल, व्यक्तींच्या एकत्रीकरणामुळे जर एखादा विशिष्ट समाज जर बनत असेल तर मनुष्य कसा असेल हेच जर त्याला कळलेलं नसेल तर तो समाज कसा असावा हे ठरवू शकत नाही. म्हणून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी मी आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. मी जास्त तत्त्वज्ञानात्मक गोष्टींमध्ये आज जाणार नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी, मूलभूत गोष्टी मी सांगणार आहे ज्या आपल्या सर्वांना माहीत असाव्या अशी माझी अपेक्षा आहे. तर भगवान तथागतांनी दुःखाच्या मुक्तीचा मार्ग शोधला हे जे वाक्य आहे हे सर्वमान्य वाक्य आहे.
मग आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की भगवान तथागतांनी दुःखाच्या मुक्तीचा मार्ग शोधला म्हणजे नेमकं काय झालं, आणि भगवंतांना दुःखाच्या मुक्तीचा मार्ग शोधावा असं का वाटलं, या प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटली पाहिजे. आपण त्याच्यासाठी थोडंसं पूर्व जो इतिहास आहे तो थोडासा आपण जाणला पाहिजे, पाहिला पाहिजे की भगवान तथागतांनी जी बोधी प्राप्त केली, बुद्धत्व प्राप्त केलं, त्याआधी ते सिद्धार्थ गौतम या नावाने शाक्य कुळामध्ये राजा शुद्धोधन यांच्या घरी राजपुत्र म्हणून जीवनयापन करीत होते. त्यांना कुठल्याही प्रकारचं, ज्याला आपण सामाजिक दुःख म्हणतो, ते नव्हतं. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कौटुंबिक दुःख नव्हतं, कारण सर्व कुटुंबातील लोक त्यांच्यावर प्रेम करायचे, एकुलते एक होते ते, आणि राजपुत्र असल्यामुळे गावातही लोक त्यांच्यावर प्रेम करायचे. राजकीय स्वरूपाचं सुद्धा दुःख त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं, कारण ते स्वतःच राजपुत्र होते, स्वतःच राजाच्या घरी होते. त्यांना कुठल्या प्रकारचं सांस्कृतिक स्वरूपाचंही दुःख त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं जीवन एक अतिशय सुखविलासी जीवन होतं, आणि असं असल्यामुळे आर्थिक अडचणी किंवा गरिबी, दारिद्र्य अशाही प्रकारचा त्यांना कोणता त्रास नव्हता. त्यांचं जीवन एक सुखवस्तू जीवन होतं, आणि एवढं सुखवस्तू जीवन असून सुद्धा त्यांना वैराग्याची भावना निर्माण झाली. यावर आपण पहिलं चिंतन करायला पाहिजे का नेमकं काय आहे हे, कशासाठी असेल, काय आहे हे आपण प्रथम समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण बुद्धत्वाचा विचार करतो तेव्हा आपण त्याला सामाजिक क्षेत्रावर विचार जर करत असू तर सामाजिक क्षेत्र किंवा नैतिक क्षेत्र किंवा राजकीय क्षेत्र संपूर्ण जगभरामध्ये जे प्रचलन चालू आहे त्यामध्ये अतिशय साधारण लोकांनी सुद्धा मांडलेले विचार समाजामध्ये स्वीकारले गेले, आणि तशा प्रकारची समाजरचना घडताना आपण पाहिलेली आहे. समाजरचना घडण्यासाठी एखाद्या बुद्धिमान माणसाची गरज असते असं नाही. समाजरचना घडत असताना जो प्रमुख व्यक्ती आहे, एखादा राजा वगैरे आहे, त्याने जर काही ठरवलं तर ते समाजामध्ये रूढ होऊन जाते. जसं उदाहरण आपण घेऊया. भगवान तथागतांच्या धम्मामध्ये प्रचार आणि प्रसार जसा वाढला त्यावेळेस अनेक गोष्टीचं परिवर्तन आलं. जवळपास या देशामध्ये 1200 ते 1500 वर्षापर्यंत बुद्धाचा धम्म होता, आणि असं असल्यामुळे बोधिसत्व किंवा बुद्धमूर्ती यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्या बनल्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप बनले, आणि नंतरच्या काळामध्ये काही डुप्लिकेट देवी देवता लोकांनी निर्माण केल्या ज्या ब्राह्मणी व्यवस्थेला चालना देणाऱ्या होत्या. आणि इसवी सन 8व्या शतकामध्ये शाक्त परंपरा, वैष्णव परंपरा, शैव परंपरा निर्माण झाल्या. मग ही जी वैष्णव परंपरा निर्माण झाली त्याच्या अंतर्गतच विष्णूचा अवतार नावाचा प्रकार हा निर्माण झाला. मग हा कसा निर्माण झाला, कसा रूढ झाला, तर 4थ्या शतकाच्या नंतर जे राजे झाले तर ते राजे सहिष्णू स्वरूपाचे होते, आणि सहिष्णू स्वरूपाचे असल्यामुळे नंतरच्या काळामध्ये जास्तच असहिष्णू बनलेले असल्यामुळे त्याने असा दृष्टिकोन धारण केला की चला बाबा हे ते सर्वजण एकत्रितपणे आपण राहू. आणि पहिल्यांदा दक्षिण भारतामध्ये राजाच्या अंतर्गत मंदिराची स्थापना झाली, आणि त्या मंदिरामध्ये कृष्णाची स्थापना झाली, आणि नंतर मग त्याचं भागवत वगैरे जो पुराण आहे ते लिखित स्वरूपामध्ये आलं आणि लिहिलं गेलं, आणि लिहिल्या गेल्याच्या नंतर त्याची एक व्यवस्था निर्माण झाली, आणि नंतर मग तो एक जे पंथ आहे किंवा एक परंपरा आहे ती सुरू झाली, आजही जनमानसामध्ये रुळलेली आहे. आता हे का फार मोठ्या बुद्धिमान माणसाने ही परंपरा निर्माण केली का, तर आपण काय करतो, इतिहासाचा बरोबर अभ्यास नाही करत. आपण समाजामध्ये एखाद्या गोष्टीचं जे प्रचलन होतं ते अधिकारशाहीमुळे होतं, आणि अधिकारशाही ज्या व्यक्तीची असते तर तो त्याचे स्वतःचे नियम लागू करतो. जसं मनुस्मृतीसारखा कायदा या देशामध्ये लागू झाला, कोणी लागू केला, सामान्य माणसाने लागू केला का, तो कोणत्या एखाद्या बुद्धिमान समजदार माणसाने लागू केला का, नाही, तो राज्यव्यवस्थेने लागू केला गुप्त राजाच्या काळांमध्ये. तर आपण काही गोष्टींचा अभ्यास करून विचार केला पाहिजे. जेव्हा आपण विचार करतो तेव्हा का बुद्धांची क्रांती काय आहे किंवा भगवान बुद्धाने काय सांगितलं, तर भगवंताचा जो शोध आहे तो खूप मोठा शोध आहे, तो रिसर्च आहे एक प्रकारचा. म्हणून त्या संदर्भामध्ये आपल्याला काही 2-3 मुद्दे लक्षात घेण्याचे आहेत.
त्यापैकी पहिला मुद्दा हा आहे की भगवान तथागतांनी दुःखमुक्तीचा मार्ग शोधला असं जे आपण म्हणतो म्हणजे नेमकं काय. तर त्या काळामध्ये 3 धारणा ज्या आहेत त्या प्रचलित होत्या. भगवंताच्या आधी 3 धारणा प्रचलित होत्या. कोणत्या 3 धारणा प्रचलित होत्या. तर पहिली धारणा अशी प्रचलित होती की मानवी जीवनामध्ये जे काही सुख येते, मानवी जीवनामध्ये जे काही दुःख येते ते सर्व ईश्वर निर्मित आहे. ही पहिली धारणा आहे का सर्व सुखदुःख ईश्वर निर्मित आहे. आणि असं असल्यामुळे ईश्वराशी संबंधित असणारे जे रीतिरिवाज आहेत, ईश्वराशी संबंधित असणारे जे कर्मकांड आहेत, ईश्वराशी संबंधित असणारे धार्मिक परंपरा आहेत त्या नंतरच्या काळामध्ये निर्माण झाल्या. कारण सर्वसामान्य लोकांना असं वाटायचं की आपल्यावर ईश्वराचा कोप झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येते, कुठली तरी आपत्ती विपत्ती येते, कोणतरी घरातली व्यक्ती मरून जाते, एखादं जाई जनावर आपल्या घरामधलं मरून जातं, आर्थिक नुकसान होते, घराची पडझड होते. तर अशा प्रकारचं कुठलं तरी जे दुःख येते तर ते कशामुळे येते, तर ते ईश्वराचा कोप झाल्यामुळे येते. मग ईश्वराचा कोप होऊ नये म्हणून मग काय करायचं, तर मग कोणत्या तरी पुरोहिताने, कोणत्या तरी व्यक्तीने असं लोकांना भ्रमित केलं किंवा त्याला वाटलं तसं त्याने सांगितलं की अरे जर असं असेल तर आपण बळी दिली पाहिजे. मग बळी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. लोकांनी अगोदरच्या काळामध्ये जे काही आपल्या शेतामध्ये अन्नधान्य पिकत असेल तर त्या अन्नधान्याचा थोडासा हिस्सा हे देवाच्या नावाने किंवा परमेश्वराच्या नावाने लोक काढून ठेवत असत की आमचं पीक, म्हणजे उपकाराची एक जाणीव म्हणा किंवा एक त्याला देणे. नंतर असं करता करता मग कोंबड्या बकऱ्यांची म्हणा किंवा अशा प्रकारच्या बलिप्रथा जी आहे ती सुरू झाली. आता ज्या अर्थी बलिप्रथा आहे त्या अर्थी यज्ञ त्या ठिकाणी आला. मग यज्ञ आला म्हणजे यज्ञ करणारा व्यक्ती आला, बली आणि म्हणजे बली चढवणारा व्यक्ती आला. मग त्याचा काही एक धार्मिक रीतिरिवाज आला, कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रार्थना म्हणायच्या, कोणत्या त्या ठिकाणी गोष्टी म्हणायच्या, हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये आला. म्हणजे ईश्वराला सुखादुःखासाठी जबाबदार आहे अशी धारणा असल्यामुळे ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक रीतिरिवाजांचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक कर्मकांडांचा ऊत आला. आणि त्या ईश्वराला आणि सामान्य मनुष्याला जोडणारा कोणीतरी एक दुवा असायला पाहिजे म्हणून पुरोहिताची संकल्पना पुढे आली. पुरोहिताची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. जसं आता यवतमाळ च्या परिसरामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये बरेचसे आंध समाज म्हणा किंवा कोलाम समाज म्हणा किंवा असा जो आदिवासी टाईपचा जो समाज आहे त्याचा एक प्रस्थ आहे. किंवा गडचिरोलीच्या परिसरामध्ये आजही तो जुना समाज आहे ज्यांच्यामध्ये शिक्षणाचा फारसा प्रचार प्रसार नाही. तर त्यांच्या जुन्या संस्कृत्यांचा जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला एक शब्द त्या ठिकाणी भेटतो आणि तो शब्द म्हणजे कोणता, भगत नावाचा एक शब्द. तर भगत हा जो शब्द आहे म्हणजे नेमका काय आहे, भगत म्हणजे काय, तर भगत म्हणजे हा पुरोहित. जर एखाद्याच्या जीवनात दुःख आलं असेल ते दुःख दूर करण्यासाठी तो ईश्वराची पूजा वगैरे करतो किंवा त्या ईश्वराच्या संबंधाने कुठले तरी एक धार्मिक कर्मकांड करतो. तो धार्मिक कर्मकांडासाठी वाहलेला जो एक व्यक्ती आहे त्याला त्या परंपरेमध्ये भगत म्हणतात. म्हणजे कुठल्याही जुन्या संस्कृतीचाही जरी विचार आपण केला तर आपल्याला दिसून पडते का त्याच्यामध्ये 2 शब्द प्रामुख्याने दिसतात. त्यापैकी एक नाईक शब्द आणि एक भगत शब्द. पण नाईक हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो नायक. नायक म्हणजे नेता, नेता म्हणजे गावाचा प्रमुख किंवा एखाद्या समाजाचा प्रमुख, तो एक व्यक्ती. त्याला पती सुद्धा म्हणत असत. जसं उदाहरण गणपती, गणपती म्हणजे गणांचा पती, गणांचा नायक. त्याचे आपापले टोटम्स असत, त्याच्यामध्ये आपापले टोटम्स म्हणजे एक चिन्ह असतात, त्यांचे प्रत्येक समाजाचे चिन्ह असतात. कोणी नागाचं चिन्ह ठेवतो, कोणी वृक्षाचं चिन्ह ठेवतो, कोणी दगडाचं चिन्ह ठेवतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतात. तर हा एक समाजाचा विचार जेव्हा आपण बाबासाहेब काय म्हणतात की जेव्हा आपल्याला धर्माचा अभ्यास करायचा आहे तर त्याला पहिला अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करावा लागेल. अँथ्रोपॉलॉजीचा जो अभ्यास करेल, मानववंशशास्त्राचा जो अभ्यास करेल त्याला धर्म ही संकल्पना योग्य प्रकारे समजेल. पण ज्याने मानववंशशास्त्राचा अभ्यासच नसेल केला तर त्या माणसाला धर्म ही संकल्पना कशी विकसित झाली हे समजणं मोठं कठीण काम आहे. तर म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण ही मांडणी विचारात घेतली पाहिजे की हे विचार नेमका बुद्धाचा आला कुठून. बुद्धाचा विचार उत्पन्न होण्यासाठी, दुःखाच्या मुक्तीचा मार्ग उत्पन्न होण्यासाठी धारणा कोणत्या प्रचलित होत्या समाजामध्ये. तर ही अशा प्रकारची धारणा आजही आपल्याला आदिवासी समूहामध्ये दिसून पडते. त्या ठिकाणी नाईक म्हणजे एक नेता आणि भगत म्हणजे जो पुरोहितपणाचं काम करतो तो व्यक्ती. तर जसजसा समाज प्रगत होत गेला नावं बदलत गेले. मग नंतर पुरोहित आले, मंदिर आले,
काझी आला, मस्जिद आली, पोप आला, गिरजाघर आला किंवा चर्च आला. तर अशा पद्धतीने समाजामध्ये जसजशी उन्नती होत गेली त्या प्रकारे मंदिरांचं स्वरूप बदललं, त्या ठिकाणी असणाऱ्या धर्मगुरूंचं स्वरूप बदललं. परंतु धारणा मात्र तीच आहे, धारणा मात्र तीच राहिलेली आहे. मग ही धारणा कोणती? की आमच्या सुखदुःखाला जबाबदार कोण आहे? ईश्वर आहे. आमच्या सुखदुःखाला जबाबदार कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वराचा कोप झाला तर आपल्या जीवनामध्ये आपत्ती विपत्ती येते. आणि म्हणून त्या परमेश्वराचा कोप होऊ नये किंवा आपल्या ज्या काही बेसिक इच्छा आकांक्षा आहेत, जसं अन्नधान्य प्राप्तीची इच्छा, पुत्रप्राप्तीची इच्छा, लग्न वेळेवर होण्याची इच्छा, मुलं बाळं होण्याची इच्छा, नोकरी पाणी लागण्याची इच्छा, किंवा घरामध्ये सुख शांती राहण्याची इच्छा, घरामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण राहण्याची इच्छा, किंवा आपण जे घर बांधतो बाबा त्या घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून व्यक्त झालेली इच्छा. तर अशा अनेक प्रकारच्या इच्छा, अशा अनेक प्रकारच्या प्रार्थना आपण पूर्ण कराव्यात. म्हणून मग लोकांना वाटलं की कोणती तरी अशी जी शक्ती आहे, जी पराप्राकृतिक शक्ती आहे, ज्याला लोकांनी ईश्वर म्हटलं, परमेश्वर म्हटलं, तर त्याचाच अंमल आपल्यावर सर्व चालत असेल. आणि म्हणून त्याच्या पूजापाठाची पद्धत जी आहे ती सुरू झाली. ही पहिली धारणा आहे. ही धारणा कशातून उत्पन्न झाली? भगवान तथागतांनी ईश्वर नाकारला याचा अर्थ काय ईश्वरासोबत भगवंताचं वैर आहे अशातला काही भाग आहे का? तशातला काही भाग नाही, तशातला काही भाग नाही. सत्याचा शोध महत्वाचा आहे, सत्याचा शोध महत्वाचा आहे. लोक अज्ञानामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये, मनुष्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये धर्माची जेव्हा उत्पत्ती झाली तर त्यावेळेस ईश्वर केंद्रित धर्माची उत्पत्ती झाली. पहिलं बहुईश्वरवाद होता, नंतर एकेश्वरवाद बनला, नंतर एकेश्वरवादावरून थोडे थोडे ईश्वर असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे सिस्टम आहे, तर ते आपल्याला काय होते, दिसून पडते. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, या सगळ्या विश्लेषणामधून सांगायचं तात्पर्य असं आहे की ईश्वराला केंद्रित ठेवून जे धर्म निर्माण झाले ते अतिशय प्राथमिक लेवलचे धर्म होते. कशामुळे? कारण त्यांना जगामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडत आहेत त्यांचं कुठल्या प्रकारचं ज्ञान नव्हतं. जसं इंद्रधनुष्य निघतो का निघतो माहीत नाही, पाऊस पडतो का पडतो माहीत नाही, सूर्य उगवतो का उगवतो माहीत नाही, एखादा व्यक्ती खाली पडून मरण पावतो माहीत नाही, जन्माला येतो माहीत नाही. म्हणजे या अनेक गोष्टी ज्या आहेत, म्हणून आजही परंपरा आहे अनेक लोकांमध्ये, थोडी कमी झाली असेल पण आहे. अनेक लोक म्हणतात की ईश्वराची देण आहे मुलं बाळं म्हणजे. असं का म्हणतात बरं? कारण लोकांना असं वाटते की अनेकदा लोक शारीरिक संपर्क करतात पण गर्भधारणा होत नाही. गर्भधारणेचा आपला एक लिमिटेड टाइम असतो, पण त्या टाइममध्ये जर झालं तर गर्भधारणा होऊ शकते. पण हे ज्ञान त्यांना नव्हतं लोकांना जुन्या काळामध्ये, कारण तेवढी सायन्सचा विकास झाला नव्हता, त्याचा अभ्यास झाला नव्हता. मग लोकांना वाटत नाही बाबा ईश्वरांमुळेच हे सगळं होते. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या ईश्वराच्या अवतीभोवती फिरत राहतात. मी काही उदाहरण दिली तुम्हाला. आणि त्याच्यामुळे ईश्वराला जबाबदार धरलं जातं आपल्या सुखाबद्दल आणि आपल्या दुःखाबद्दल. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक रीतिरिवाजांचा अवलंब केला गेला. आणि ते धार्मिक रीतिरिवाज पार पाडणारा एक भगत, पार पाडणारा एखादा ब्राह्मण, पार पाडणारा एखादा पुरोहित हा अस्तित्वामध्ये आला आणि आजही त्याचं अस्तित्व कायम होताना दिसते. ही एक प्रकारची गोष्ट आहे जी भगवान तथागतांच्या काळामध्ये त्याच्या आधीपासून प्रचलित होती. दुसरी गोष्ट आहे ज्याचा प्रणेता हा नियतिवादाचा नंदक किंवा मक्खली घोसाल किंवा त्या परंपरेतले बरेचसे लोक आहेत. त्यांचं म्हणणं हे होतं की मानवी जीवनामध्ये जे काही सुख येतात, मानवी जीवनात जे काही दुःख येतात, ज्या आपत्ती विपत्ती येतात, जे काही प्रॉब्लेम्स येतात, तर ते कशामुळे येतात? नियतीमुळे येतात, दैवामुळे येतात, नशिबामुळे येतात. ज्याच्या नशिबात जे असेल त्याला ते भेटते. तो कितीही चांगलं करू द्या, चांगल्याशी संबंधित कामं करू द्या, पण त्याच्या जीवनात जे यायचं तेच येईल. त्याने कितीही वाईटातलं वाईट वर्तन करू द्या, त्याच्याने काही फरक नाही पडणार, पण त्याच्या जीवनात जे यायचं आहे तेच येईल. तर अशा प्रकारचा एक नसीबवादाचा, नियतीवादाचा जो प्रकार आहे तो सुद्धा प्रचलित होता त्या काळामध्ये. म्हणून लोक म्हणायचे की आपल्या सुखाला आणि आपल्या दुःखाला जर काही जबाबदार असेल तर ते नसीब जबाबदार आहे, दैव जबाबदार आहे, नियती जबाबदार आहे, अशी एक धारणा त्या काळामध्ये प्रचलित होती. आणि ही धारणा प्रचलित असल्यामुळे मग प्रश्न पडला लोकांना परत की बाबा रे ठीक आहे, आपल्या पूर्वकर्मामुळे किंवा आपल्या नशिबामुळे, आपल्या दैवामुळे जर आपल्या जीवनात दुःख येत असतील तर त्याला थांबवण्याचा काही उपाय आहे का? आणि मग त्याला थांबवायचं कसं? आणि याच्यावर चिंतन केल्याच्या नंतर अनेक लोकांनी अनेक प्रकारचे धार्मिक कर्मकांड तयार केले, अनेक प्रकारच्या पद्धती परत निर्माण केल्या.
आणि त्या पद्धती करण्याच्या मागाचा उद्देश हाच होता की तुमच्या जीवनात जे काही दुःख आहेत, जे काही परेशान्या आहेत, जे काही अडचणी आहेत, तर त्या अडचणी या प्रकारचं कर्मकांड केल्यामुळे नष्ट होऊ शकतील आणि त्या ठिकाणी परत पुरोहिताला किंवा जो दुवा साधणारा व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला परत एकदा चालना भेटली आणि मग परत त्याने वेगवेगळ्या प्रकारचे रीतिरिवाज, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृत्या परत डेव्हलप व्हायला लागल्या. ही दुसऱ्या प्रकारची गोष्ट आहे जी सुखदुःखात संबंध आहे. तिसऱ्या प्रकारची गोष्ट आहे ज्याला अहेतुक दृष्टी म्हणतात. तर अहेतुक दृष्टीचा अर्थ काय होतो? तर अहेतुक दृष्टी म्हणजे हा एक प्रकारचा उच्छेदवाद आहे आणि त्या उच्छेदवादाचं म्हणणं स्पष्ट आहे का जीवनामध्ये जे येईल ते येईल, जे नाही येईल ते नाही येईल. आजचं जीवन आहे, आजचं जीवन आपल्याला जगाचं आहे. खा प्या मौज मजा करा, कारण उद्या काय होईल काय माहीत नाही. हे शरीर ज्या तत्वांनी बनलेलं आहे, मरण पावल्यानंतर ते तत्व त्या तत्वामध्ये मिळून जातात, शिल्लक असं काही उरत नाही. जे काय आहे ते वर्तमान जीवन आहे आणि जो काय आहे तो आजचा दिवस आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं केलं तरी काही फरक पडणार नाही आणि वाईट केलं तरी काही फरक पडणार नाही. चांगल्याचा आणि वाईटाचा, कुशलाचा आणि अकुशलाचा, त्याच्या येणाऱ्या फळांचा काहीही संबंध नाही. जे काही घडत आहे ते आपोआप घडत आहे. जे काही घडत आहे ते योगाने घडत आहे. जे जीवनात यायचं आहे ते येईल, नाही यायचं आहे नाही येईल. तर अशा प्रकारचा एक विशिष्ट प्रकारचा ज्याला अहेतुकवाद म्हणतात किंवा आपोआप सगळ्या गोष्टी घडतात रे बाबा, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित होता. आणि या दृष्टिकोनामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींना खूप महत्त्व होतं. जे काही जीविका कमवणे आणि ते जीविका कमवलेल्या जीविकेने जे काही कामभोग आहेत, आपले शरीराचे इंद्रिय सुख आहेत, ते इंद्रिय सुखाची परिपूर्ती करणे, याच्यामध्येच ते जीवन समजत होते. ज्याप्रमाणे एखादं जनावर, ज्याप्रमाणे एखादा कुत्रा, एखादी मांजर आपल्या शरीराला महत्त्व देऊन त्या शरीराला भूक लागते, तहान लागते आणि त्या भूक तहानेला दूर करण्यासाठी ते जनावर इकडे तिकडे भटकतं, भेटला आहार तर ते ग्रहण करतं. नंतर पोटामध्ये जोपर्यंत आहार आहे तोपर्यंत निवांत आणि शांत राहतं आणि नंतर मग परत भूक लागली का परत वनवन भटकतं. तर ही जी एक सिस्टम आहे, तर या सिस्टममध्ये सर्वसामान्य जनता त्या काळामध्ये जगत होती आणि त्यांना असं वाटत होतं की मानवी जीवनामध्ये जे सुख येतात, दुःख येतात ते आपोआप येतात. आपण तिथे काही नाही करू शकत, नाही हात हलवू शकत, ना पाय हलवू शकत. तर अशा प्रकारचे काही बेसिक आणि महत्त्वपूर्ण दृष्टिकोन भगवंताच्या काळामध्ये आणि त्याच्या आधीपासून ते प्रचलित होते. आजही आहेत. आजही आपल्या अवतीभोवती हे दृष्टिकोन दिसू शकतात आणि हे दृष्टिकोन आहेत, तशा धारणा आहेत. भगवान तथागतांचा शोध काय आहे? भगवान तथागताचा शोध हा खूप मोठा शोध आहे. तो मोठा शोध यासाठी आहे की भगवान तथागतांनी या तिन्ही प्रकारच्या धारणांवर चिंतन केलं, या तिन्ही प्रकारच्या धारणांना पडताळून पाहिलं. हे आपण या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की हे जे काही मी सांगितलं ते आहे कुठून नेमकं? हे मी काही त्रिपिटकाच्या बाहेरचं सांगत नाही, फक्त विश्लेषण करताना तुम्हाला समजावं म्हणून काही उदाहरणासह विश्लेषण केलं असेल. पण हे भगवान तथागतांनी एका सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, ज्याला तिथायतन सूत्र असं नाव आहे त्या सूत्राचं, जे अंगुत्तर निकायामध्ये आहे, तीक निपातामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या सूत्राच्या आधाराने मी या ठिकाणी तुम्हाला धम्मदेशना देत आहे. तर त्यामध्ये तीन प्रकारचे जे दृष्टिकोन आहेत, हे तीनही प्रकारचे दृष्टिकोन मनुष्याला काय करतात? निष्क्रिय करतात. निष्क्रिय करतात आणि केवळ निष्क्रिय करतात असं नाही, चुकीच्या वळणावर घेऊन जातात. कारण ईश्वराला सुखादुखाला जबाबदार समजत असाल तर तुम्ही ईश्वर पूजक बनणार, वेगवेगळ्या धार्मिक कर्मकांडांमध्ये गुंतून जाणार. दैव आणि नशिबाला जर तुम्ही जबाबदार समजत असाल सुखदुखाला, तर ते दैव नशीब आपल्याला शांत करता यावं बाबा, किंवा आपला जो परिणाम आहे तो परिणाम शांत करता यावा म्हणून तुम्ही कुठल्या तरी पुरोहिताच्या, साधू संन्याशाच्या किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या भानगडीमध्ये तुम्ही पडणार. आणि जर समजा आपोआपच सर्व येत आहे बाबा, यायचं असेल तर येईल, तर तेव्हा तुम्ही तुमच्या कुठल्या प्रकारच्या कर्म करण्याची तुम्हाला चिंताच वाटणार नाही. कुशल करण्याची वाटणार नाही, अकुशल करण्याची चिंता वाटणार नाही. तुम्हाला वाटलं का जे यायचं आहे ते येईल, नाही यायचं आहे ते नाही येईल, जाऊ दे तिकडे. आजचा दिवस आपण जे आहे ते खा प्या मौज मजा करा, उद्याचं उद्या पाहू. हा एक दृष्टिकोन त्यामुळे उत्पन्न होऊ शकतो. तर हे भगवान तथागतांनी पाहिलं की अशा प्रकारचे जे बेसिक दृष्टिकोन आहेत, जे सुखादुखाबद्दलचे दृष्टिकोन आहेत, हे दृष्टिकोन कशाबद्दल? सुखादुखाबद्दलचे आहेत, हे लक्षात घ्या. सुख आणि दुःखाबद्दलचे हे दृष्टिकोन आहेत. आणि म्हणून भगवान तथागतांनी यावर चिंतन केलं, यावर मनन केलं आणि मनन करून, चिंतन करून त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला की खरंच आपल्या जीवनातील सुख निर्माण होतात कशी आणि आपल्या जीवनातील दुःख
निर्माण होतात कशी, आणि हे याचं अन्वेषण करताना, याचं परीक्षण करताना, त्यावर मेडिटेशन किंवा ध्यान करत असताना भगवंताला जे ज्ञान अवगत झालं ते खूप महत्त्वाचं होतं. मग त्यांना कोणतं ज्ञान अवगत झालं? इति इमस्मिंग सती इदं होती, इमस्मिंग असती इदं न होती, हे ज्ञान भगवंताला अवगत झालं. म्हणजे याचा अर्थ हा होतो की हे असेल तरच हे होते, हे जर नसेल तर हे होत नाही. हे ज्ञान भगवंताला अवगत झालं, ज्याला आपण प्रतित्य समुत्पाद या नावाने ओळखतो किंवा ज्याला आपण 4 आर्य सत्य या नावाने ओळखतो. तर ते ज्ञान भगवंताला झालं आणि त्याला आपण बोधीचं ज्ञान म्हणतो. हे विस्तृत आणि व्यापक ज्ञान आहे. तर ते ज्ञान झालं की कुठल्याही गोष्टीच्या मागे एक कारण असतं, कारणांची परंपरा असते. म्हणजे कुठलीही गोष्ट अकारण निर्माण होत नाही, कुठलीही गोष्ट ईश्वर निर्माण करत नाही किंवा कुठलीही गोष्ट आपोआप सुद्धा होत नाही, तर ते कारणाने उत्पन्न होते. म्हणून भगवान तथागतांनी काज अँड इफेक्ट, कारण आणि परिणामांची जी शृंखला आहे, कारण आणि परिणामांचा जो सिद्धांत आहे तो शोधून काढला. आणि तो सिद्धांत शोधून काढत असताना भगवंताने दुःख या विषयाच्या संबंधाने भर दिला. मग दुःख या विषया संदर्भाने का भर दिला? भगवंताने केवळ दुःखाबद्दलच शोधलं अशातला भाग नाही. भगवान तथागतांनी खूप गोष्टी शोधल्या. माझे तुम्ही बुद्धिस्ट सायकोलॉजी किंवा ॲडव्हान्स्ड बुद्धिस्ट सायकोलॉजी किंवा अशा प्रकारचे बरेचसे माझे सेशन्स होतात, तर त्यामध्ये जर तुम्ही सहभागी जर झालात तर तुमच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल की बुद्ध धर्माने कितीतरी व्हेरायटी, कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने मानवी जीवनासाठी आनंददायक होईल, सुखदायक होईल असा मार्ग शोधलेला आहे. तो आपल्याला त्यातून शिकता येतो. तर भगवान तथागतांनी दुःखाच्या मुक्तीच्या दृष्टीनं हे जाणलं की प्रत्येक गोष्ट ही कारणाने उत्पन्न आहे, कारण संपलं की ती संपणारी आहे. आणि म्हणून भगवान तथागतांनी दुःखाबद्दल प्रथम विषय मांडला आणि तो लोकांना शिकवला. मग दुःखाबद्दल का शिकवलं? तर याच्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यावी लागते, जी 2 प्रवचनामध्ये आपल्याला दिसते. जे सत्य संयुक्त आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही प्रसंग आलेले आहेत. त्यामध्ये भगवान एकदा कोसंबीच्या जवळ असलेल्या एक्टेरिया वनामध्ये होते. तर त्यावेळेस भिक्षूंना भगवंतांनी विचारलं की भिक्षूंनो, या ठिकाणी जी पानं आहेत, माझ्या मुठीमध्ये घेतलेली पानं, ही अधिक आहेत की झाडावरची किंवा झाडावरून खाली पडलेली पानं अधिक आहेत? तर त्यावेळेस सर्व भिक्षू म्हणाले की भगवान, तुमच्या हातामधील पानं तर अतिशय छोटीशी आहेत, थोडीशी पानं आहेत, पण वास्तविक पाहता जी झाडावर आहेत किंवा झाडावर खाली पडलेली पानं आहे याची तर संख्या भरपूर आहे. तर भगवान म्हणाले, त्याचप्रमाणे मी जो काही तुम्हाला धम्म शिकवलेला आहे तो धम्म इतकासाच तुम्हाला सांगितलेला आहे, एवढासाच धम्म तुम्हाला सांगितलेला आहे. मग काय तो तेवढासा धम्म आहे? मग दुःख, समुदय, निरोध आणि मार्ग या 4 आर्य सत्याच्या रूपाने मी तुम्हाला एवढासाच धम्म सांगितलेला आहे, असं भगवान म्हणाले. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, भगवंताने हा एवढासाच धम्म का सांगितला? तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी, की एखाद्या व्यक्तीला तीर लागला असेल आणि तीर लागल्यामुळे तो व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असेल, दुःखामध्ये असेल, विवडत असेल, आणि तशा परिस्थितीमध्ये एखाद्या वैद्याने त्याची चिकित्सा जेव्हा करायची आहे, त्याच्यावर उपचार जेव्हा करायचे आहेत, तेव्हा त्याने विचारलेल्या प्रश्नांची, निरर्थक प्रश्नांची उत्तरं देत बसून वैद्य त्याचा प्राण नाही गमावू शकत. आणि म्हणून तो वैद्य काय करेल? तो पहिलं तीर काढेल आणि तीर काढून त्याची मलमपट्टी करेल आणि मग म्हणेल का बाबा ठीक आहे, आता तुझे काय प्रश्न आहेत तुझे सांग आता प्रश्न. भगवान म्हणतात की प्रथम दुःख नावाचं जे शल्य आहे, दुःख नावाचा तीर जो तुम्हाला लागलेला आहे तो पहिले तुम्ही दूर करा. तो दूर करायचा मार्ग आहे तो पहिले दूर करायचा, आणि तो एकदा दूर झाला की नंतर तुम्हाला समजेल ना काय आहे बऱ्याचशा गोष्टी. म्हणून भगवान तथागतांनी त्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की भगवान तथागतांनी हे दुःख, समुदय, निरोध आणि निब्बाणाचा मार्ग हा शिकवण्याच्या मागील काय कारण आहे? तर भगवान म्हणतात की हा जो मार्ग आहे हा माणसाला निब्बाणाकडे घेऊन जाणार आहे, दुःखमुक्तीकडे घेऊन जाणार आहे, आणि म्हणून हा मार्ग विशेष करून शिकवला गेलेला आहे. तर आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की भगवान तथागतांनी शिकवलेला 4 आर्य सत्याचा उपदेश हा खूप मोठा उपदेश आहे. साधा उपदेश नाही आहे, तो खूप मोठा उपदेश आहे. 4 आर्य सत्य म्हणजे हे आपल्या स्वतःकडे पाहण्याची एक पद्धती आहे किंवा एक रिसर्च करण्याची मेथड आहे. भगवान तथागतांचं हे 4 आर्य सत्य आज आपण सायकोलॉजीच्या फील्डमध्ये आणि मेडिकल फील्डमध्ये पुरेपूर लागू होताना पाहतो. कुठलाही डॉक्टर जेव्हा MBBS किंवा MD किंवा सर्जन वगैरे काय शिकत असतील ते, तर ते 4 आर्य सत्याचा अभ्यास शिकत आहेत.
म्हणजे कसा अभ्यास शिकत आहेत, तर ते पाहत आहेत की एक आजार आहे बाबा, म्हणजे दुःख आहे. आजार म्हणजे दुःख, ते दुःख आहे, मग दुःखाचं कारण आहे, त्या कारणाचा निरोध करण्याचा मार्ग आहे, औषध पाणी ऑपरेशन काय असेल ते आहे. सायकोलॉजीच्या फील्डमध्ये सुद्धा गोष्टी त्याच होतात. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवान तथागतांचा दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो व्यापक आणि मोठा विषय आहे. मी क्लिनिकल बुद्धिझम या विषयाने स्पेशल रिसर्च केलेला आहे, ज्याच्यावर माझे कमीत कमी 2-3 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. त्यामध्ये एक 4 आर्य सत्य, शरीरशास्त्रीय दृष्टिकोन हे एक पुस्तक आहे, भैसज्य गुरु भगवान बुद्ध हे एक पुस्तक आहे, इंट्रोडक्शन टू क्लिनिकल बुद्धिझम नावाचं एक पुस्तक आहे, परत एक प्रज्ञापराध नावाचं पण एक पुस्तक मी त्या विषयावर लिहिलेलं आहे. तर हे 4 पुस्तकं मी स्पेशली क्लिनिकल बुद्धिझम या विषयाच्या अनुषंगाने रिसर्च करून लिहिलेली आहेत. तर तुम्हाला हा प्रश्न पडेल की मी हा विषय का सांगतोय दुःखाचा किंवा दुःखाच्या मुक्तीच्या मार्गाचा, कारण आपण सर्वच जण म्हणतो ना भगवान तथागतांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आहेत म्हणून मी हा विषय या ठिकाणी आज प्रामुख्याने घेतलेला आहे. कारण दुःखाला ईश्वर जबाबदार नाही, दुःखाला दैव नशीब जबाबदार नाही, दुःख आपोआप घडत नाही, हे आता मी समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला. किंवा कुठले धार्मिक कर्मकांड केल्यामुळे दुःख दूर होईल असा काही प्रकार नाही, कारण ते वेगळ्या कारणासाठी केले जातात. मग भगवंताने काय शिकवलेलं आहे का दुःख हे प्रतीत समुत्पन्न आहे, कारणाने उत्पन्न आहे, ते कारण संपलं का दुःख संपणार आहे, हा विषय असल्यामुळे आपण दुःखाचा विषय या ठिकाणी घेत आहोत. मग माझ्या चित्तामध्ये बरेच वर्षाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर, ध्यानानंतर, वेगवेगळ्या लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर मला हे निर्माण झालं चित्त की नाही, यावर आपण विशेष संशोधन केलं पाहिजे. केलं, आणि याला सर्वात मोठी प्रेरणा ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे. त्यांच्या एका आर्टिकलमधून मला या गोष्टीची सूचना भेटली. बाबासाहेबांचा अभ्यास सांगोपांग लोक करत नाहीत, काही तुरळक इकडल्या तिकडल्या गोष्टी वाचतात, इकडल्या तिकडल्या लेखक लोकांनी लिहिलेल्या, आणि तेवढ्या भरोशावर बाबासाहेबांचं आणि बुद्धाची तुलना करत बसतात. काही अर्थ नाही त्या गोष्टीला. बाबासाहेबांचा थॉट, बाबासाहेबांचा विचार खूप मोठा आणि व्यापक आहे, त्यांचा दृष्टिकोन खूप मोठा आणि व्यापक आहे. बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम नावाचं, जे आपण सर्वांनी वाचू शकता. त्याचं मराठीमध्ये पण आता ट्रान्सलेशन झालेलं आहे, हिंदू धर्माचे तत्वज्ञान या नावाच्या अंतर्गत. त्याचं हिंदीमध्ये पण सुरेंद्र अज्ञात यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे, जे भीमपत्रिका प्रकाशनने प्रकाशित केलं, आणि आपले शांती स्वरूप जे बौद्ध आहेत ज्यांचं पब्लिकेशन आहे, सम्यक पब्लिकेशन, त्यांनी सुद्धा हिंदी अनुवाद जो आहे त्याचा प्रकाशित झालेला आहे. आणि इंग्रजीमध्ये तर ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये गुगलला भेटू शकते, फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम. त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण विचार बाबासाहेबांनी मांडलेला आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात की रिलिजियस रिव्होल्युशन एक वेगळ्या प्रकारची क्रांती होती, म्हणजे धार्मिक क्रांती ज्याला आपण म्हणतो, ती धार्मिक क्रांती जगामध्ये याच्यापूर्वी झालेली आहे. आणि धार्मिक क्रांती फार महत्त्वपूर्ण क्रांती असते. संपूर्ण धर्माच्या विशिष्ट सिद्धांताचं जे वर्चस्व आहे ते समाजाच्या मनावर स्थिर स्थावर बनत असतं. तर तशासारखं जगातल्या भरपूर ठिकाणी ही धार्मिक क्रांतीचं एक वर्चस्व आपल्याला दिसून पडते. मग या धार्मिक क्रांतीला हादरा देणारा कोण आधुनिक काळामध्ये काय निर्माण झालं? तर बाबासाहेब म्हणतात की सायन्स नावाचा जो प्रकार आहे, विज्ञान नावाचा प्रकार आहे, तो आधुनिक काळामध्ये या धार्मिक क्रांतीला एक छेद देणारा किंवा या धार्मिक क्रांतीला हालावून टाकणारा एक विचार तो निर्माण झाला. बाबासाहेब म्हणतात की 400 वर्षाच्या आधीपासून ही चळवळ सुरू झाली, सायन्सची चळवळ, विज्ञानाची चळवळ. मग ही चळवळ कुठून सुरू झाली? सुरुवात करताना बाबासाहेब म्हणतात गॅलिलिओ आहे, कोपर्निकस आहे, या लोकांचा आपण विचार केला पाहिजे. तर गॅलिलिओ आणि कोपर्निकस सारख्या लोकांनी काय केलं, तर खगोलशास्त्र जे आहे त्याला धर्माच्या कचाट्यातून मुक्त केलं. वाक्य लक्षात घ्या, फार महत्त्वाचे वाक्यात बाबासाहेबांनी वापरले. तर गॅलिलिओ आणि कोपर्निकस यांनी धर्माच्या कचाट्यामध्ये सापडलेल्या खगोलशास्त्राला मुक्त केलं. मग खगोलशास्त्र कसं सापडलं होतं धर्माच्या कचाट्यामध्ये? तर बायबलमध्ये. कारण आता गॅलिलिओ कोपर्निकस ज्या संस्कृतीत निर्माण झालेले आहेत तर ते बायबलच्या संस्कृतीमध्ये निर्माण झालेत, ओल्ड टेस्टामेंटच्या संस्कृतीमध्ये. आणि ओल्ड टेस्टामेंट काय सांगते की 7 दिवसामध्ये ईश्वराने हे संपूर्ण पृथ्वीची किंवा या ठिकाणच्या प्राण्यांची किंवा ब्रह्मांडाचे, सूर्य, चंद्र वगैरे अशा गोष्टींची निर्मिती केली. म्हणजे एक प्रकारे खगोलशास्त्रीय विचार मांडला गेला आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशा प्रकारचा विचार मांडला गेलेला आहे का ब्रह्म नावाच्या व्यक्तीने बाबा सगळं रचलं आणि सगळं ब्रह्मांड हे ते त्याने तयार केलं वगैरे असा प्रकार दिसतो. किंवा एक अंड होतं, त्या अंड्यातून सर्व वगैरे निघलं. अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याही शास्त्रामध्ये आहेत किंवा अन्य धर्मग्रंथ असतील त्यांच्या शास्त्रामध्ये. तर ह्या कशामुळे निर्माण झाल्या अशा गोष्टी? कारण प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न पडतो ना की आपण जन्माला आलो तो कसा आलो.
आपल्या अवतीभोवती जे दिसत आहे ते कसं काय आहे बाबा, कधी निर्माण झालं, कोण निर्माण केलं, हे साधे प्रश्न प्रत्येक बुद्धिमंताला पडतात. त्याही लोकांना पडले. मग त्यांना आता काही सुचलं नाही का नेमकं आता काय करावं. मग कोणतरी एक कल्पना करून टाकली का नाही बाबा ईश्वर, प्रजापती वगैरे, ब्रह्म वगैरे या लोकांनी हे निर्माण केलं असेल. तर अशा पद्धतीने त्यांनी एक धारणा मांडलेली आहे. त्याही काळामध्ये ते वेगवेगळ्या धर्मग्रंथात प्रचलित आहे. पण गॅलिलिओमुळे आणि कोपर्निकसांमुळे काय झालं, खगोलशास्त्र धर्माच्या कचाट्यातून बाहेर पडलं. कारण त्यांनी पहिल्यांदा दुर्बिणीचा शोध लावला आणि दुर्बिणीच्या शोधातून जेव्हा त्यांनी काही गोष्टी पाहिल्या तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की सूर्य हा एकाच जागी आहे परंतु पृथ्वी मात्र फिरत आहे आणि पृथ्वी गोल आहे. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मांडल्या गेल्या. मोठे वादंग निर्माण झाले. त्या कोपर्निकसाला, त्या गॅलिलिओला धर्म मार्तंडाने जिवंतही मारलं, ठारही केलं. पण काही हरकत नाही, एक सायन्सची क्रांती सुरू झाली तेव्हा त्या काळापासून. नंतर दुसऱ्या काळामध्ये चार्ल्स डार्विन आणि त्यांचे आजोबा वगैरे या लोकांनी जीवशास्त्राच्या क्षेत्रामध्ये प्रगती केली आणि जीवशास्त्राच्या क्षेत्रात प्रगती केली. मेंडेल सारख्या माणसाने जीवशास्त्राच्या क्षेत्रात प्रगती केली. आणि या दोन लोकांनी बेसिकली बाबासाहेबांनी डार्विनचं नाव दिलेलं आहे. तर डार्विनने काय केलं, जीवशास्त्राला धर्माच्या कचाट्यातून मुक्त केलं. कारण ईश्वराच्या शास्त्रामध्ये काय सांगितलं होतं की या ठिकाणी जेही माणूस आहे किंवा जेही अन्य प्रकारचे प्राणी आहेत ते ईश्वर निर्मित आहेत, ईश्वराने निर्माण केले. परंतु डार्विनने हा सिद्धांत मांडला की नाही, हे उत्क्रांत झालेले आहेत. ते एका वेळी निर्माण झालेले नाहीत, तर क्रमाक्रमाने ते उत्क्रांत झालेले आहेत. त्याने मग बरेचसे पुस्तकं लिहिले. डिसेंट ऑफ मॅन असेल किंवा ओरिजिन ऑफ स्पेसिस असेल, असे काही ग्रंथ लिहिले. पण ते ग्रंथ डार्विनने लपवून ठेवले होते बरेच वर्षापर्यंत. कारण त्याच्या आजोबाला खूप त्रास झाला होता असे सिद्धांत मांडल्यामुळे, चर्चमुळे खूप त्रास झाला होता आणि त्याच्यामुळे त्याने काही काळपर्यंत ग्रंथ लपवून ठेवले आणि घाई गडबडीने मग त्याने ते पुस्तकं प्रकाशित केले. काही त्रुटी त्याच्यामधल्या राहिल्या होत्या, काही मतं त्याने मॉडिफाईड केले की जेणेकरून धर्माच्या किंवा धार्मिक लोकांच्या भावना दुखावू नये म्हणून. परंतु शेवटी सिद्धांत जे मांडायचे ते मात्र त्याने त्याच्यामध्ये मांडले. आज आपण मुलाबाळांना डार्विन शिकवतो, मेंडेले शिकवतो. आज आपण ईश्वर नाही शिकवत, बायबलमधल्या गोष्टी नाही शिकवत, आपण शिकवतो डार्विन. म्हणजे डार्विनने, मेंडेलने काय केलं, एक संशोधन केलं, एक विचार मांडला आणि विचार मांडून जीवशास्त्राला किंवा मानवांच्या किंवा इतर प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचं जे एक रहस्य आहे ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. डार्विनने मांडलेला सिद्धांत आणि मेंडेलने मांडलेला सिद्धांत हा 1953 क्रिक आणि वॅटसन या लोकांनी डीएनएच्या हेलिक्सचा शोध लावून ही क्रांती सफल करून दाखवली. किती वर्ष लागले त्या गोष्टीला. 1859 तो ग्रंथ प्रकाशित झाला होता, ओरिजिन ऑफ स्पेसिस. तेव्हापासून तर 1953 पर्यंतचा काळ म्हटलं, जवळपास 100-125 वर्षाचा काळ, इतका प्रदीर्घ काळ लागला हे सिद्ध करायला की मनुष्याची उत्पत्ती किंवा मनुष्यांमधील परिवर्तन, प्राण्याची उत्पत्ती किंवा प्राण्यांमधील परिवर्तन हे नेमकं होते कसं. मेंडेलने शब्द वापरला होता इनव्हिजिबल फॅक्टर, ज्याला भगवंताने शब्द वापरला होता गंधर्व, आणि आताच्या काळामध्ये आपण शब्द वापरतो डीएनए किंवा जीन्स. समानार्थी शब्द आहेत हे सर्व. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कसं म्हणजे एक सिद्धांत डेव्हलप झाले आणि जीवशास्त्राला म्हणजे मनुष्याच्या उत्पत्तीच्या नियमांना धर्मापासून अलग केलं गेलं, सायन्सने अलग केलं. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा तिसरा सिद्धांत मांडला आहे. हे दोन झाल्या गोष्टी. तिसरा उदाहरण सांगितलं की अजूनही मानवी जीवनातील शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख म्हणजे मेडिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो, सायकोलॉजी सायन्स आपण ज्याला म्हणतो, ते अजूनही धर्माच्या कचाट्यामध्ये सापडलेलं आहे असं बाबासाहेब म्हणतात. कारण मनुष्य कोणत्याही दुःखाचा जेव्हा अनुभव करतो किंवा त्याला दुःख होते तेव्हा तो व्यक्ती ईश्वराकडे धाव घेतो, धर्माकडे धाव घेतो. तो म्हणतो की कुठेतरी मी माथा टेकीन तर माझं भलं होईल, कुठेतरी मी अंगारा धुपारा खाईन तर माझं भलं होईल, कुठेतरी मी धागा बांधीन तर माझं भलं होईल, कुठेतरी नवस सायास करीन तर माझं भलं होईल. तो या धारणेमध्ये आहे. कारण अजूनही लोकांमध्ये मेडिकल सायन्सचं आणि सायकोलॉजी सायन्सचं पाहिजे ते विकास किंवा पाहिजे ते ज्ञान नाही. परंतु बाबासाहेब म्हणतात की ज्या वेळेस, ज्या क्षणामध्ये मेडिकल सायन्सचं आणि सायकोलॉजी सायन्सचं ज्ञान जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागेल तेव्हा हे सुद्धा ईश्वराच्या कचाटून किंवा धर्मग्रंथाच्या कचाट्यातून मानवी जीवनातल्या दुःखाचा आणि सुखाचा जो विचार आहे तो अलग निघेल, तो पण बाहेर पडेल. ज्याप्रमाणे सायन्सने खगोलशास्त्राला धर्माच्या कचाट्यातून मुक्त केलं,
डार्विन, मेंडेल यासारख्या लोकांनी जसं जीवशास्त्राला किंवा प्राणीशास्त्राला धर्माच्या कचऱ्यातून मुक्त केलं, तसंच मेडिकल सायन्स आणि सायकोलॉजीच्या क्षेत्राने सुद्धा मनुष्याच्या सुखादुखाचा जो विषय आहे, बिमाऱ्यांचा आजारांचा जो विषय आहे, निरोगी आणि स्वस्थ राहण्याचा जो विषय आहे, त्या विषयाला सुद्धा धर्माच्या कचऱ्यातून नक्की बाहेर काढतील. आणि जेव्हा असं बाहेर निघेल तेव्हा पुरोहितशाही किंवा हा जो काही बाकीचा मंदिर, मस्जिद, नाना तऱ्हेच्या प्रकारचा जो प्रकार आहे तर तो कमी व्हायला वेळ लागणार नाही. बाबासाहेबांनी ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. जुनं पुस्तक आहे बाबासाहेबांचं, त्याच्यावर कोणी काही विचार केला नाही त्या वक्तव्यांवर. पण मी जेव्हा अभ्यासलं तेव्हा माझ्या मनामध्ये लक्षात आलं की जर भगवान बुद्धाचा धम्म हा ॲज अ धर्म म्हणून जर आपण घेत असू आणि ॲज अ पूजा पद्धती म्हणून जर आपण घेत असू, जसं संविधानाने बुद्धाच्या धम्माला काय धम्म म्हणून नाही ॲक्सेप्ट केलेला आहे, ॲज अ धर्म म्हणून ॲक्सेप्ट केलेला आहे, ॲज अ व्यक्तिगत पातळीवर पालन केली जाणारी एक आचार पद्धती म्हणूनच ॲक्सेप्ट केलेला आहे. ज्याप्रमाणे म्हणून म्हटलेलं आहे की धर्मनिरपेक्षता, म्हणजे ज्या ज्या धर्मामध्ये जो जो व्यक्ती पालन करत आहे बाबा त्याने त्याच्या धर्माचा आदर करावा आणि त्या धर्मामध्ये त्याने त्याचं जीवन पद्धती चालवावी. बुद्धाच्या धम्माला संविधानामध्ये सुद्धा धम्म म्हणून मान्यता भेटलेली नाही आणि तसं ते शक्यही नव्हतं. मग धम्म ही जी गोष्ट आहे वेगळी आहे. त्याला धर्माचं रूप कशामुळे येते? कारण वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती, वेगवेगळ्या प्रकारचे विहार, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे ज्या अशा सांस्कृतिक टाईपच्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे एक धर्माचं वळण लागत असते कुठल्याही धर्माला. मग बुद्धाच्या धम्माला जर धर्माचं वळण लागत असेल तर त्याच्यामधला जो मूल गाभा आहे दुःखमुक्तीचा मार्ग किंवा दुःखमुक्ती हा विषय तर बाजूला पडेल. मग त्या गोष्टीकडे कोण फारसं लक्ष देईल? आणि म्हणून मी बरेच वर्ष भिक्षू राहिलो, मला स्वतःला अनुभव आहे चांगल्या गोष्टीचा. मी लेखक आहे, अनेक पुस्तकांचा अभ्यासक आहे, मला या गोष्टीचा चांगला अनुभव आहे की लोक आपल्याला जर दुःख जर झालं तर ते दुःख दूर करासाठी कुठेही जातील ते, परंतु भंतेजीकडे येत नाहीत. मग भंतेजीकडे केव्हा येतात? गृहप्रवेश असेल तर जा भंतेजीकडे, लग्न असेल तर जा भंतेजीकडे, साक्षगंध असेल तर जा भंतेजीकडे, नाव ठेवायचं असेल जा भंतेजीकडे. म्हणजे आपल्या देशामध्ये जे संस्कार आहेत, घरगुती संस्कार, धार्मिक संस्कार, ते पार पाडायचे असेल तर भंतेजीकडे जायचं. किंवा एखादी वर्षातून एखादी 2 परिषद कार्यक्रम घ्यायचे असेल तर भंतेजींना भाषण देण्यासाठी बोलवायचं, प्रवचन देण्यासाठी बोलवायचं. झाला आपला भंतेजीचा आणि आपला संबंध तेवढाच संबंध. कारण का? आपण दुःखमुक्ती हा विषय समजून नाही घेतला बरोबर, हे यामागचं कारण आहे. दुःख ही कॉन्सेप्ट समजली नाही, दुःखमुक्ती हा विषय समजला नाही, म्हणून ही अडचण निर्माण झालेली आहे. तर म्हणून आपल्याला ही गोष्ट जाणीवपूर्वक समजून घ्यायला पाहिजे की दुःखाची कॉन्सेप्ट जी भगवंताने सांगितलेली आहे ती नेमकी काय आहे आणि कशी आहे. आपल्यामध्ये हा जो धम्म नावाचा जो प्रकार आहे, जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, तो आपल्याला कसा लागू करता येईल. मला त्यावेळेस समजलं की नाही, आपण क्लिनिकल बुद्धिझमची निर्मिती केली पाहिजे, वैद्यकीय बुद्ध धम्म. कारण वैद्यकीय बुद्ध धम्माच्या अंतर्गत आपल्याला हे लोकांना समजावून सांगायचं आहे, लोकांना पटवून द्यायचं आहे की जे काही दुःख म्हणून आपण अनुभव करतो त्या दुःखावरचा उपाय भगवंताने सुचवला आणि तो उपाय आपल्याला भाषणाच्या माध्यमाने नाही पूर्ण करता येणार. भाषणाने काय होईल? मी भाषण देत आहे, अन्य कोणी भाषण देतील. मी म्हणजे कितीतरी वर्ष भाषण देण्यामध्ये माझे गेलेले आहेत. आता मी भाषण देणं बंद केलेलं आहे जेमते. मी आता फक्त प्रशिक्षण देतो. आता मी शिकवतो लोकांना कसं दुःखातून मुक्त होता येते, त्याच्या प्रोसिजर्स काय राहतात, पद्धती काय राहतात, हे शिकवण्याकडे माझा 3-4 वर्षापासून कल आहे. माझ्याकडे एक माणूस शिकला तरी मी मोठ्या प्रसन्नतेने त्याला शिकवतो, कारण मला दुःखमुक्तीचा मार्ग शिकवायचा आहे. भाषणं तर मी दिलेलेच आहेत भरपूर. भाषणं दिल्याने एखाद्या माणसामध्ये मोटिवेशन निर्माण होऊ शकते, प्रेरणा निर्माण होऊ शकते. पण त्या प्रेरणेला तो खरंच फॉलो करेल का? त्या प्रेरणेनुसार तो खरंच त्याची प्रॅक्टिस करता येईल का? आणि जर प्रॅक्टिस करता आली तर त्याचा फीडबॅक कोण देणार? का या माणसाने बरोबर प्रॅक्टिस केली का नाही केली, याला त्या प्रॅक्टिस नंतर जो लाभ व्हायला पाहिजे तो झाला का नाही झाला, हे तो माणूस कोणाला जाऊन सांगणार आणि कोण त्याच्यावर वाच ठेवणार? हा एक गंभीर प्रश्न उपदेशामुळे उत्पन्न होतो. उपदेश हे मोटिवेशनसाठी किंवा साधारण काही गोष्टी असतात बाबा शिकण्यासाठी, माहिती देण्यासाठी, इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा आपल्याला दुःखमुक्तीची प्रॅक्टिस करायची असते तेव्हा प्रॉपर प्रशिक्षणाची आणि प्रॉपर ट्रेनिंगची गरज असते. हे माझ्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं. मग आता आपल्याला समजलं पाहिजे की दुःख हा जो शब्द आहे तो शब्द आपल्या बुद्ध धम्मामध्ये कशा अर्थाने येते. तर दुःख या शब्दाची खूप मोठी कॉन्सेप्ट आहे. पहिला आपल्याला सुख आणि दुःख या शब्दाची थोडीशी डेफिनेशन समजून घेऊ. सुख म्हणजे काय? ज्याला भगवंताने म्हटलेलं आहे सु आणि ख, हे 2 शब्द आहेत, पाली शब्द आहे सुख. दुःख हा शब्द सुद्धा पाली आहे. तर या पाली शब्दांचा अर्थ होतो सुकरतेने अनुभवलं जातं त्याला सुख म्हणतात. आणि दुःख या शब्दाचा अर्थ काय होतो? दुष्करतेने अनुभवलं जातं त्याला दुःख म्हणतात.
मग दुःख या शब्दाचा अर्थ पीडा असाही होतो, दुःख या शब्दाचा अर्थ रोग असाही होतो. मग रोग हा शब्द कसा आला बुद्ध धर्मामध्ये, किंवा प्रचलित आता रोग हा शब्द जो आपल्याला दिसतो तर तो कसा आला? तर भगवान तथागतांना हा प्रश्न विचारला गेला की भगवान, लोक लोक म्हटलं जातं, लोक काय आहे? लोक म्हणजे शरीर, हे जे आपली काया याला लोक म्हणतात पालीमध्ये. तर लोक म्हणजे शरीर. तर लोक लोक म्हटलं तर लोक म्हणजे काय आहे? तेव्हा भगवंताने काय म्हटलं, लुंजती ती लोको पलुंजती ती लोको. लुंजती म्हणजे या शरीरामध्ये जे परिवर्तन येते, जे बदल येतं, त्यालाच लोक म्हणत असतात. चरक संहितेमध्ये शरीराची व्याख्या सुद्धा अशीच केलेली आहे. शरीर 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 काय आहे? शिर्यतेती शरीरंग. जी गोष्ट क्षयाकडे जाणारी आहे त्याला शरीर म्हणतात. मग आता लुंजती लोको आणि शिर्यतेती शरीरंग दोघांची डेफिनेशन सारखीच आहे. भाषा बदलली असेल, शब्दरचना बदलली असेल, पण मथितार्थ तोच आहे. मग आपल्याला हा लुंजती हा जो शब्द आहे, तर आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सोलापूरकडील काही लोक काय म्हणतात, फक्तला फकस्त म्हणतात. फकस्त आणि फक्त मिनिंग एकच आहे, शब्दाचं उच्चारण बदललेलं आहे. तशासारखं पालीमध्ये लुंजतीला काही लोक रुज्जती म्हणत होते. आणि रुज्जती, मग रुज्जती हे एक नाऊन आहे, म्हणजे एक क्रियापद आहे, आणि त्या रुज्जतीपासून रोग हा निर्माण झाला. तर लुंजती, जेव्हा आपल्या शरीरामध्ये एक परिवर्तन येतं, शरीरामध्ये जेव्हा बदल येतो, तेव्हा आपल्याला जी पीडा होते, जो त्रास होतो, तर त्यालाच रोग म्हणतात, त्यालाच पीडा होणे म्हणतात. आणि हे कशामुळे येते? या लोकांमध्ये बदल झाल्यामुळे. तर अशा प्रकारे रोग हा शब्द, दुःख हा शब्द समान अर्थाने वापरला गेलेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अलीकडच्या काळामध्ये मेडिकल सायन्सने रोग या शब्दाची किंवा डिसईज या शब्दाची काय व्याख्या केली? तीच व्याख्या केली, सेम व्याख्या केली आहे. डिसईज, इज म्हणजे काय होते? कम्फर्टेबल वाटणे, इझी. आपण म्हणतो इझी, इझी म्हणजे कम्फर्टेबल आहे बाबा, सहज आहे. डिस म्हणजे ज्या ठिकाणी नकारात्मक गोष्ट आहे. मग डिसईज म्हणजे ज्या ठिकाणी सहज नाही वाटत आहे, म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत आहे, सहन करण्यासाठी थोडासा त्रास होत आहे, पीडा होत आहे, त्याला डिसीज म्हटलेलं आहे. मग हे डिसीज निर्माण कसं होते? तर त्यावेळेस सांगितलेलं आहे मेडिकल सायन्सने की होमिओस्टेसिस, ज्याला होमिओस्टेसिस म्हणतात, म्हणजे आपल्या शरीराच्या अंतर्गत जी स्वस्थता जी आहे ती होमिओस्टेसिसच्या बॅलन्स असण्यामुळे आहे. परंतु आंतरिक कारणांमुळे किंवा बाह्य वातावरणातील कारणांमुळे जेव्हा आपलं होमिओस्टेसिस बिघडतं, त्यावेळेस व्यक्ती आजारी पडतो, व्यक्ती रोगी होतो, व्यक्ती दुःखी होतो, असा त्याचा अर्थ आहे. तर हे दुःखाची कॉन्सेप्ट अशा पद्धतीची आपण जाणली पाहिजे. मग या दुःखाच्या कॉन्सेप्टमध्ये प्रामुख्याने भगवान तथागतांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संस्कार दुःखता आहे, दुःख दुःखता आहे, दुःखता आहे, हे अशा प्रकारच्या व्याख्या भगवंतांनी केल्या. पण एकदम सोप्या पातळीवर जर मी सांगायचं म्हटलं तर आपल्याला दुःखाची कॉन्सेप्ट 3 प्रकारे डिझाईन केली पाहिजे. त्यापैकी पहिली एक, ज्याला आपण शारीरिक दुःख म्हणतो. नंबर 2 मानसिक दुःख. आणि नंबर 3 सामाजिक दुःख. शारीरिक दुःख म्हटल्यानंतर काय? तर जे काही आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे बाह्य वातावरणांमुळे किंवा आंतरिक बिघाडांमुळे जे काही शारीरिक आजार, शारीरिक व्याधी निर्माण होतात, जे बेसिकली वात बिघडल्यामुळे म्हणा, पित्त बिघडल्यामुळे म्हणा, कफ बिघडल्यामुळे म्हणा, काही लागल्यामुळे म्हणा, किंवा काही जसं विषाणू वगैरेचा जो प्रकार आता दिसतो आपल्याला, कोरोना वगैरे, तशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींमुळे जे शरीरामध्ये एक व्याधी निर्माण होते, तर ते व्याधी म्हणजेच ते दुःख, शारीरिक दुःख म्हणतात. ज्या शारीरिक दुःखाला दूर करण्यासाठी संपूर्ण जगभरातली मेडिकल यंत्रणा काम करत आहे. संपूर्ण जगभरातली मेडिकल यंत्रणा साधी गोष्ट आहे का? दुःख दूर करण्यासाठी एवढी मोठी मेडिकल यंत्रणा काम करत आहे. आपल्याला छोटासा जरी आजार झाला तर आपण डॉक्टरांकडे लाखो रुपये द्यायला तयार होतो. म्हणतो का बाबा रे, तू हे लाखो रुपये घे, पण आमचं हार्टचं ऑपरेशन बरोबर कर, किडनीचं ऑपरेशन बरोबर कर, आम्हाला निरोगी ठेव, स्वस्थ ठेव, आम्हाला सुखी बनव, अशा प्रकारचा आपण वक्तव्य वापरतो. मग हे संपूर्ण मेडिकल सायन्स अस्तित्वात आलं कसं? शरीराच्या प्रदीर्घ अभ्यासातून अस्तित्वात आलं. आणि शरीरामध्ये घडणारी जी कारणमीमांसा आहे, ज्याला कारण आणि ज्याला काज अँड इफेक्ट म्हणतो आपण, कारण आणि परिणामांची जी शृंखला काम करते, त्याच्या अभ्यासातूनच ते मेडिकल सायन्स विकसित झालेलं आहे आणि अजून विकसित होत आहे. तर हे भगवान तथागतांच्या दुःखाची जी संकल्पना आहे, तर ती संकल्पना दुःखमुक्तीमध्ये मेडिकल सायन्सच्या माध्यमाने रूपांतरित होताना आपल्याला दिसते. दुसरी गोष्ट आहे ज्याला आपण मानसिक दुःख म्हणतो. मग मानसिक दुःख म्हणजे काय? तर मानसिक दुःखाची व्याख्या साधी आहे की आपल्यामध्ये, या शरीरामध्ये एक कंट्रोलिंग सिस्टम काम करत आहे. तर त्यामध्ये मेंदू नावाचा प्रकार हा आपल्या शरीराला कंट्रोल करण्याचं काम करते. त्या मेंदूसोबतच आपला पाठीचा कणा आणि इंडोक्राईन सिस्टम जी आहे ती जुळलेली असते. तर याचं एक आपलं शास्त्र आहे.
आणि याचे आपले पद्धती आहेत, जसं बॅलन्स असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा माइंडफुलनेस असेल, लक्षात ठेवणं असेल, गोष्टी विसरणं असेल, अशा कितीतरी गोष्टी माणसाच्या मानसिक गोष्टींमध्ये येतात. आणि या मानसिक गोष्टींना सुद्धा समजून घेणं, त्याच्यावर उपचार करणं हे महत्त्वाचं आहे. मग या मानसिक क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर अनेक प्रकारचे आजार आहेत ज्याला आपण मेंटल डिसऑर्डर्स म्हणतो. मेंटल डिसऑर्डर्स असे कितीतरी मेंटल डिसऑर्डर्स आहेत, जसं एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, OCD असेल किंवा बायपोलर असेल किंवा ज्याला आपण ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असेल किंवा ज्याला अनेक प्रकारचे नावं आहेत, असे पिका वगैरे असे तसे बरेचसे नावं आहेत. तर असे कितीतरी आजार, कितीतरी दुःख हे मानसिक विकारातून उत्पन्न आहेत. हे आपण मानसिक दुःख आहे. ज्या मानसिक दुःखांवरचा उपाय सायकोलॉजीच्या क्षेत्रामध्ये केला जातो किंवा आता अलीकडच्या काळामध्ये न्यूरोसायन्स डेव्हलप झालेला आहे किंवा सायकॅट्रिक जो प्रकार आहे तो डेव्हलप झालेला आहे. तर त्याच्या माध्यमाने वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजारांना ट्रीट केलं जातं. म्हणजे या ठिकाणी एक सायंटिफिक रिसर्च त्या विषयावर लोकांनी केलं. आणि तिसरा प्रकार आहे, आणि तिसरा प्रकार कोणता आहे तर त्याला म्हणतात सामाजिक दुःख. मग सामाजिक दुःख म्हणजे काय, तर सामाजिक दुःख म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं, कसं बोलावं, या संदर्भामध्ये ज्या गोष्टी असतात त्याला सामाजिक दुःख म्हणतात. तर सामाजिक याचा अर्थ एका माणसाने दुसऱ्या माणसाशी वागणे आणि बोलणे याचाच त्याचा रिलेशन आहे. तर सामाजिक दुःखाचा दायरा खूप मोठा आहे, कारण समाज म्हटल्यानंतर त्या समाजाच्या घटकांमध्ये अनेक घटक येतात. राजकारण त्याच्यातच मोडतं, अर्थकारण त्याच्यातच मोडतं, संस्कृती त्याच्यातच मोडते, कुटुंब त्याच्यातच मोडते, किंवा जिथे जिथे मनुष्य म्हणून मनुष्याचा संपर्क येतो, मनुष्य म्हणून इतर प्राणीमात्रांचा संपर्क येतो, मनुष्य म्हणून झाडाचा वनस्पतींचा संपर्क येतो, मनुष्य म्हणून इतर ज्या ज्या गोष्टीशी रिलेशन येतं, तर रिलेशनशिपशी संबंधित हा विषय आहे. तर म्हणून सामाजिक स्वरूपाचं जे दुःख आहे ते मोठं आहे. आणि हे सामाजिक स्वरूपाचं दुःख मानवी जीवनातील कमी भाव म्हणून नीतीचा किंवा नैतिकतेचा प्रश्न जो आहे तो विचारात घेतला गेलेला आहे. कारण जिथे समूह आहे तिथे नीतिमत्तेची गरज पडते. मग नीतिमत्ता हे कोणतीही असते, कशीही असते, असं काही नाही की चांगलीच नीतिमत्ता असली पाहिजे. बुद्धाने चांगली नीतिमत्ता शिकवली, पण समाज चालवण्यासाठी कोणत्याही नीतिमत्तेला चालवून घेतलं जातं असं काही नाही. आणि नीतिमत्ता निर्माण होतच असते. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो की लहान मुलांना गोट्यांचा खेळ जर खेळायचा असेल, 2-3 मुलं एकत्र येतात आणि एकत्र आले तो गेम आता त्यांना खेळायचा आहे. मग ते काय ठरवतात, ते स्वतःचे नियम ठरवून टाकतात की बाबा रे हे असं असं फाऊल होते आणि असं असं हे बरोबर राहते, अशा पद्धतीने आपल्याला हा गेम खेळायचा आहे. बस झाला. ती त्यांची नीती असते 3-4 पोरांची, त्या गेम पुरती असते, त्या गेम पुरती. तर सारखं नीतीची संकल्पना ही व्यापक आणि मोठ्या स्वरूपामध्ये बदलत राहते. जसं उदाहरणादाखल ज्या नीतीबद्दल आपण बोलतो, जसं पंचशील ही नीती आहे, तर पंचशील हे काही बुद्धाने शिकवलं अशातला भाग नाही. बुद्धाने त्याच्या आधी सुद्धा हे नियम लागू होते. ज्याला चतुर्याम धर्म म्हणतात, जो महावीरांनी शिकवला होता, तर तो तेव्हाही होता, जुन्या काळातही होता. किंवा तुम्ही बुद्धाने त्यांचा धम्म वाचला असेल ग्रंथ, त्याच्यामध्ये शाक्य लोकांमध्ये जे संघटन होतं त्यामध्ये जे सभासदत्व बन, त्याला 4 नियम दिले जायचे. तर तू हिंसा नाही करायची, तू चोरी नाही करायची, कुठल्या स्त्रीवर बळजबरी नाही करायची, कुठली खोटी साक्ष नाही द्यायची. हा एक सामाजिक नियम आहे. तर हा सामाजिक नियम प्रचलित आहे, आजही आहे. जरी ऐच्छिक पातळीवर कोणी या सामाजिक नियमांचं पालन नसेल करत, तर कायद्याच्या अंतर्गत तरी ते करवून घेतलं जातं. आजही आपण हिंसा केली तर आपल्याला जेल होऊ शकते, चोरी केली तर जेल होऊ शकते, व्यभिचार केला किंवा बलात्कार केला तर जेल होऊ शकते, खोटी साक्ष दिली तर आपल्याला जेल होऊ शकते. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की हे एक सामाजिक नियम आहेत आणि प्रत्येक काळामध्ये समाजाने एकमेकाशी गुण्यागोविंदाने राहावं म्हणून हे सामाजिक नियम पिढी दर पिढी आपण टिकवतो. कोणी ऐच्छिक पातळीवर पालन करत नसतील तर कायद्याच्या रूपाने का असेना आपण ते पालन करून घेतो. तर हे आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे की आपण केवळ त्या सामाजिक नियमाला बुद्धाचा धम्म समजलं तर काय अर्थ नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणजे फक्त पंचशील सांगासाठी भगवान बुद्ध 45 वर्ष फिरले असतील का? आणि पंचशील तर आधीच होतं. बुद्ध बनण्याच्या आधी शाक्य संघामध्येच ते नियम होते आणि त्याच्या आधी महावीरांच्या चातुर्याम धर्मामध्ये ते नियम आहे. म्हणजे अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे नियम नव्हते का त्या काळामध्ये? मग हे नियम तर होते, मग बुद्ध बनण्याची काय गरज आहे? केवळ नैतिक आणि सामाजिक पैलूच जर आपण विचारात घेतला तर बुद्ध धम्म नाही आपण विचारात घेऊ शकत. बुद्ध धम्माचा उद्देश वेगळा आहे, कारण तो दुःखमुक्तीचा उद्देश आहे. आणि दुःखमुक्तीचा उद्देश असल्यामुळे आपण हे जाणलं पाहिजे, आपण हे समजून घेतलं पाहिजे की कुठलाही समाज हा कशामुळे बनतो. तुम्ही कुटुंबांचंच निरीक्षण करा, बाकी कशाचंच निरीक्षण नका करू. जाऊ द्या ते समाज
तो देश, खूप मोठी लोकसंख्या असते देशामध्ये. आपण फक्त म्हणतो भारत बौद्धमय वगैरे करायचा आहे. अरे तुम्ही कुटुंबाला बौद्धमय नाही करू शकत. भारत तर लई दूरची गोष्ट आहे. कारण साधी गोष्ट नसते ते व्यक्तीला घडवणं. तुम्ही कुटुंबाचाच विचार केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येते की आपल्या कुटुंबामध्ये जे 5 मेंबर्स आहेत, तर त्या 5 मेंबर्समध्ये 5 प्रकारचे लोक काम करताना दिसतात आपल्याला. 5 मेंबर्स असतात, तर 5 प्रकारचे कामं करताना आपल्याला या ठिकाणी कुटुंबामध्ये दिसून पडतात. आपण त्यांनाच हवं ते वळण लावू शकत नाही, आणि हवं ते वळण आपल्याला त्यांनाच लावता येत नाही. तर संपूर्ण देशाला कसे लावाल, आणि तेही विशिष्ट प्रकारचं वळण कसे लावाल. म्हणून संविधानामध्ये बेसिक जे ज्याला कॉमन इथिक्स म्हणतात ना, त्याचं पालन प्रत्येक संविधानामध्ये जगभरामध्ये केलं जातं. कुठल्याही रिलिजियस इथिक्सला फार व्हॅल्यू नसते, ते तेवढ्या पुरतच असते. पण जे कॉमन इथिक्स असतात, जे सर्वसामान्य जनतेच्या बेसिक नीड्सशी जुळणारे असतात, त्या इथिक्सला संविधानांमध्ये व्हॅल्यू असतं, आणि ते महत्त्वाचं असतं. तर पंचशील त्यापैकी एक नियम आहे. जो नियम तुम्ही स्वेच्छेने पालन करत असाल चांगली गोष्ट आहे. स्वेच्छेने पालन नसाल करत तर कायद्याच्या माध्यमाने शिक्षेचा किंवा दंडकाचा हेतू ठेवून तरी ते जगाकडून किंवा जगातल्या लोकांकडून पालन करून घेतलं जातं. जसं ट्रॅफिकचे नियम आहेत, त्यांची आपली एक नीती आहे. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल त्याची आपली एक नीती आहे. एखाद्या कारखान्यात तुम्ही काम करता त्याची आपली एक नीती आहे. प्रत्येक ठिकाणी नीती आहे, प्रत्येक ठिकाणी नैतिकता आहे, आणि त्या नैतिकतेचं पालन व्हावं अशी अपेक्षा त्या त्या क्षेत्रामध्ये असते. आपण गाडी चालवत असू तेव्हा आपल्याला पंचशील काही कामाचं नाही. त्यावेळेस आपल्या ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. जे काही लाइटिंग सिस्टीम दिलेली आहे त्यानुसारच आपल्याला हेल्मेट वगैरे वापरणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आपण त्या नियमाचा जर भंग जर केला, तुम्ही इकडे कितीही शीलवान राहा ना, तुम्ही ध्यानी करणारे, तपस्या करणारे महान माणूस राहा, तर तो तुमच्या ट्रॅफिक पोलीसवाला जो काही फाईन असेल 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, तो तुमच्याकडून घेतल्याशिवाय सोडत नाही. तो मध्ये पाहिजेच, मध्ये हेल्मेट नाही आहे, तुमचा नियम चुकला, तुम्ही मला दंड द्या. तुम्ही कितीही सांगा ना, मी मोठा कार्यकर्ता आहो, मी मोठा लेखक आहो, काही फरक नाही पडत त्या ट्रॅफिक पोलीस. नियम तुटला ना, मग द्या दंड. नीतीची संकल्पना ही अशी व्यापक आहे आणि बदलणारी आहे. त्याच्यामुळे बेसिक नीती पंचशिलाच्या अंतर्गत येते. ते कशासाठी येते? कारण एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या जीवनाचा आदर करावा, एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या संपत्तीचा आदर करावा, एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या लैंगिक भावनेचा किंवा ज्याला आपण प्रेम भावनेचा आदर करावा, आणि एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कम्युनिकेशन करताना सत्याच्या आधाराने करावं, जेणेकरून दुसऱ्यांची फसवणूक होऊ नये, दुसऱ्यांना मिसगाईड करता येऊ नये. तर जो काही व्यवहार आहे तो व्यवहार कम्युनिकेशनच्या माध्यमाने चालतो. जसं आता मी तुम्हाला काहीतरी बोलत आहे, तुम्ही मला काहीतरी, हे कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन शिवाय तर एकमेकांचं आदान प्रदान होऊ नाही शकत, कोणता व्यवहार पार नाही पडू शकत. म्हणून कम्युनिकेशन हे सत्याच्या आधारित असावं बाबा, त्याच्याने फसवणूक नाही व्हावी, म्हणून ती काळजी घेतली जाते. ही काळजी स्वतःच्या मर्जीने तुम्ही घ्या, किंवा नाही घेत असाल तर कायद्याच्या माध्यमाने घ्या, पण हे मात्र घेतलं जात असते. तर आपण या पद्धतीने जाणलं पाहिजे. तर सामाजिक जीवनामध्ये जेव्हा आपल्याला दुःख दूर करायचं आहे, तर आपल्याला वेगवेगळे जे रूल्स बनवलेले आहेत, जसं राजकारणाचे आपले रूल्स आहेत, आर्थिक व्यवस्थेचे आपले रूल्स आहेत, संस्कृतीचे आपले काही रूल्स असतात, कुटुंबाचे आपले काही नियम आपण बनवत असतो. तर या नियमांचं जेव्हा आपण पालन करतो तेव्हा एक सामाजिक सुख नावाचा प्रकार निर्माण होतो. मग हे कसं पालन कराल बरं तुम्ही? हा गंभीर प्रश्न आहे. विचारत नाही आपण स्वतःला का पालन कसं करणार तुम्ही हे? अरे भगवान तथागत एवढे जाणकार आणि एवढे महान, त्यांनी सांगितलं ना, लोभ, द्वेष आणि मोह हे मुख्य विकार आहेत. जे विकार कमी झाल्यानंतरच आपल्याला सामाजिक जीवनात चांगलं बनता येते. आणि याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. अनेक लोकांना वाटते चला बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणजे धम्म सांगणं आहे, इट्स ओके. बाबासाहेबांच्याच उदाहरणानं तुम्ही बघा. बाबासाहेबांनी बुद्ध ऑल कार्ल मार्क्स नावाचा एक ग्रंथ लिहिला, छोटासा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाच्या शेवटी तुम्ही बघा काय बाबासाहेबांनी लिहिलं. बाबासाहेब म्हणतात की कार्ल मार्क्सने ज्या तत्वाची मांडणी केली, ज्या साम्यवादाची मांडणी केली, ज्या समाजवादाची मांडणी केली, तो समाजवाद किंवा तो साम्यवाद भिक्षू संघामध्ये दिसत होता. आणि भिक्षू संघ हा अतिशय कमी गरजांमध्ये जगत होता. आणि इतकंच नाही, एकोप्याने जगत होता, मैत्रीने जगत होता, प्रेमाने जगत होता, एकमेकांना मदत करण्याने जगत होता. आजही भिक्षू संघामध्ये हा नियम आहे की एखाद्या भिक्षूकडे अतिरिक्त पात्र आलं असेल, अतिरिक्त चिवर आलं असेल, तर तो भिक्षू 10 दिवसापेक्षा जास्त स्वतःजवळ ठेवू शकत नाही. का नाही ठेवू शकत? कारण 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या भिक्षूकडे चिवर नसेल, ज्या भिक्षूकडे पात्र नसेल, त्याला ते दिलं जातं, ते दान दिलं जातं. आणि जर समजा तो स्वतःच्या मर्जीनं देत नसेल तर भिक्षू संघ त्याच्याकडून ते मागवून घेतात की बाबा रे, तुला आहे, चिवर आहे, तुला पात्र आहे, तू कशाला अडवून बसलेला आहेस ती संपत्ती? ज्यांच्याकडे नाही त्यांना आपण दिलं पाहिजे. किती जबरदस्त विचार आहे बरं भगवान बुद्धाने शिकवलेला संघामध्ये.
मग समाजामध्ये आपण ही गोष्ट कशी लागू करणार? तुम्ही लागू करू शकत आहात का? करता येत आहे का आपल्याला लागू? की एखाद्या, जसा आता उदाहरणार्थ आर्थिक विषमतेचा जर आपण जर विचार केला तर आपल्या देशातली 90% संपत्ती 10% लोकांकडे आहे आणि 90% जनतेमध्ये जे काही उरलेली संपत्ती आहे तर ते सगळी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. म्हणून आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. साधी गोष्ट आहे का? राजकीय विषमता तुम्ही बघा. राजकारणामध्ये आपण पाहतो, केंद्र सरकारच्या लेवलवर विचार केला तर गांधी घराणं आस्थागायत आहे, बीजेपीचं घराणं किंवा RSSचं घराणं आस्थागायत आहे, महाराष्ट्रामध्ये पवार घराणं, ठाकरे घराणं आहे, किंवा जे कोणी मंत्री संत्री बनतात तर त्यांचे जे नातेवाईक रिश्तेदार तेच आहेत. सामान्य लोक कुठे आहेत इन्व्हॉल्व? आणि होतात का इन्व्हॉल्व? आणि करून घेतात का हे लोक इन्व्हॉल्व? मग तुम्ही कसं काय याला डेमोक्रेसी बनवू शकणार? मग विषमता नाही का ही एक प्रकारची? आता आमच्यासारख्या माणसाला, बुद्धिमान माणसाला का समजत नाही का मानवी जीवनात कसं जगावं, काय करावं? पण आमच्या विचारांना खरंच काही किंमत आहे का देशाच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या पॉलिसी मेकिंगच्या सिस्टममध्ये? नाही ना, काहीच नाही ना, काही किंमत नाही ना. आपण कितीही चांगलं बोला, काही कामाचं नाही. जनतेला जागृत करून करणार काय आपण? कितीही जागृत जनता असेल तर काय करू शकते? काही नाही करू शकत. ते फक्त जो ओरडू शकते, एकमेकांना सांगू शकते. कुठलाही समूह हा सिस्टीमला फॉलो करणारा असतो, कुठलाही समूह समूहालाच फॉलो करणारा असतो. एक सिस्टम जेव्हा उभी होते तर त्या सिस्टमचेच आपण घटक बनत असतो आणि घटक बनावं लागत असते आपल्याला. तर म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे विचार केला पाहिजे की विषमतेसारखी गोष्ट आपल्यामध्ये दिसते, सामाजिक क्षेत्रातली विषमता दिसते किंवा राजकीय क्षेत्रातली विषमता दिसते, आर्थिक क्षेत्रातली विषमता दिसते. आणि त्याच्यामध्ये कशामुळे आहे बरं? हे साधा आणि सरळ गोष्ट आहे. माणसाचे मन घडवण्याकडे कुठे लक्ष दिलं बाबा आपण? माणसामध्ये करुणा निर्माण व्हावी, माणसामध्ये दान देण्याची शक्ती निर्माण व्हावी, माणसामध्ये शीलाची प्रक्रिया निर्माण व्हावी. हे जे व्यक्तिगत जीवन आहे तर त्या व्यक्तिगत जीवनाला श्रेष्ठ बनवण्याचा मार्ग आपण किती जण शिकवत आहात? आणि आपण तरी कुठे शिकत आहोत? आपण फक्त असं म्हणत राहतो आम्हाला नाही का बाबासाहेबांनी सामाजिक नियम पाहिजे, नैतिक नियम पाहिजे. अरे पण हे नैतिक नियमाची आणि सामाजिक नियमाची उत्पत्ती माणसाच्या मनामध्ये आहे, हे आपल्याला कसं काय लक्षात येत नाही? एखाद्या कुटुंबात साधं शांती पाहिजे असेल तर एखादी बाई, एखादी महिला एक साधी अपेक्षा करते का माझ्या नवऱ्यानं दारू नाही प्यावी. एक छोटीशी अपेक्षा तिची का माझ्या नवऱ्यानं दारू नाही पिली पाहिजे बाबा. जो पैसा तो दारूवर खर्च करतो, व्यसनांवर, तो खर्च त्याने घरामध्ये केला पाहिजे. साधी अपेक्षा आहे. मग तो माणूस दारू कोण पिते? त्याची दारू सोडवता येते का आपल्याला? कारण त्या दारू पिण्याचं कारण त्याचं मानसिक कारण आहे. ट्रेस आहे, तणाव आहे, तकलीफ आहे, चुकीचे मित्र आहेत. त्याला वाटते की या ट्रेसला, या तणावाला मी घालवू कसा आणि अर्जंटली मला ते नष्ट कसा करता येईल माझा तणाव, माझ्या समस्या मी कशा सोडवू? उत्तर भेटत नाही, दारू पितो जाऊन. म्हणजे विचार केला पाहिजे की माणसाच्या मनामध्ये विकार आहेत आणि त्या माणसाच्या मनातल्या विकारांना दूर कसं करायचं याची ट्रेनिंग बरोबर दिली जात नाही आहे. जे शारीरिक दुःख आहे ते दूर करायची ट्रेनिंग बरोबर दिली जात नाही आहे. मानसिक दुःख आहे ते दूर करायची ट्रेनिंग दिली जात नाही आहे. आणि या ट्रेनिंगच्या अभावामुळे सामाजिक जीवनात सुद्धा ज्या प्रकारे सुख शांती पाहिजे ती आपल्याला येताना दिसत नाही. आपण अलीकडच्या काळात मेडिकल सायन्सने, सायकोलॉजीने खूप विकास केला, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु तो विकास बिमारी झाल्यानंतरच आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आजारी पडला का नंतर ट्रीटमेंट घ्यायची, मानसिक आजारी पडला का नंतर ट्रीटमेंट घ्यायची. पण भगवान तथागतांनी तसं नाही केलं. अरे मनुष्य शारीरिक किंवा मानसिक पातळीवर निरोगी असतानाच त्यांना ती निरोगी अवस्था टिकवण्यासाठी भगवंताने उपदेश केले, त्याच्या पद्धती शिकवल्या. म्हणून आपल्याला जेव्हा दुःखमुक्तीचा मार्ग भगवान शिकवतात असं जे आपल्याला वाटते, दुःखमुक्तीचा मार्ग भगवान शिकवतात असं जे आपल्याला वाटते, त्यासाठी आपल्याला खूप चिंतनशील बनण्याची गरज आहे. आणि माझं तर साधं आणि सरळ म्हणणं हेच आहे की ज्या अर्थी तुम्ही दुःखमुक्तीचा मार्ग शिकतो असं म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःला पडताळून पहा एकदा की तुम्ही कोणत्या कॅटेगरीतलं दुःख दूर करू शकत आहात लोकांचं. तुम्ही जर म्हणत असाल का आम्ही सामाजिक दुःख दूर, मग तुम्ही सामाजिक कोणत्या समस्या दूर केल्या लोकांच्या, तो प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही म्हणाल का लोक गरीब नाही, गरिबी दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या गरिबांच्या समस्या दूर केल्या ते पहिले स्वतःला विचारा. केवळ उपदेश दिल्यामुळे दुःख दूर होत नसतात. दुःख दूर होण्याची एक यंत्रणा उभी करावी लागते. बाबासाहेबांचं परत एकदा उदाहरण आपण घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी केवळ भाषणं दिले असते आणि बाबासाहेबांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश नसता केला. बाबासाहेबांनी राजकीय क्षेत्रामध्ये काही बिल पास नसते केले, काही कायदे पास नसते केले.
भारतीय संविधानामध्ये 17वा कलम लिहून अस्पृश्यतेचा नाश नसता केला, किंवा सर्वांनाच शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असावं असे काही कलम बनवले नसते, तर झाला असता का विकास? होऊ शकला असता का विकास? एखाद्या व्यक्तीला दुःखमुक्त करण्यासाठी तुमच्याकडे तेवढी क्षमता आणि ताकद लागत असते. केवळ भाषण दिल्याने कोणी दुःखमुक्त वगैरे होत नसते. दुःख ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि खूप व्यक्तिगत आहे आणि खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे. आणि ती गुंतागुंत सोडवायला तेवढी ब्रिलियन्सी आपल्याला कमवावी लागते, तेवढी तज्ञता आपल्याला कमवावी लागते त्या फील्डमध्ये. आणि आपल्याला साधारण उदाहरणाने माहिती आहे की एखादा हार्ट स्पेशलिस्ट असेल तर तो वर्षोनवर्ष हार्ट स्पेशलिस्ट बनण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्या संदर्भात कामं करतो, तेव्हा हार्टचे पेशंट तो बरे करू शकतो. तेवढी तज्ञता तो माणूस प्राप्त करत असतो त्या फील्डमध्ये. तशासारखं आपण ज्या क्षेत्रामध्ये दुःख आहे आणि त्या क्षेत्रात दुःख दूर व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपलं काय योगदान आहे आणि आपण खरंच काय करू शकतो का हे आपण पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपली क्षमता खूप छोटीशी आहे. आपली एवढीशी क्षमता असते, फक्त आपण त्याचा डोलारा वाढवत राहतो, म्हणत राहतो का मी मोठा मी मोठा. काही मोठं वगैरे नाही. दुःखाचं वलय अतिशय मोठं आणि प्रचंड आहे. आणि जेव्हा माझ्याकडे आता मी ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतो, स्वतः ते माझं निवडलं मी, आणि बुद्धिस्ट थेरपीज आहेत त्या मी त्यांच्यावर लागू करून त्यांना दुःखमुक्त करण्याचा प्रयत्न करतो. माझं एक फील्ड मी निवडलेली आहे, कारण माझा अभ्यास बुद्ध धम्माचा मनाच्या संदर्भातला झालेला असल्यामुळे मनाच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं मी काम करतो. म्हणजे माझी फील्ड मी निवडली, माझ्या फील्डमध्ये मी काम करतो. मी अन्य फील्डमध्ये नाही फारसं लक्ष घालत, किंवा ठीक आहे माझं म्हणणं आहे का तुम्ही तुमच्या फील्ड सांभाळा. माझ्यामध्ये जी तज्ञता निर्माण केली त्या तज्ञतेमध्ये मी काम करतो आणि त्याच्यामध्ये मला आनंदही वाटतो आणि त्याच्यामुळे लोकांना मी बरंही करत असतो. माझ्याकडे लोक जेव्हा येतात त्यांच्या समस्या घेऊन मी स्वतः अचाट होऊन जातो. त्यांच्या समस्या ऐकून, त्यांचे दुःख ऐकून, त्यांच्या परेशान्या ऐकून मला असे म्हणजे कधी कधी वेळ अशी येते, स्पीचलेस बनते माणूस, शब्द बोलू शकत नाही. अशा लोकांच्या अडचणी समस्या असतात आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो. तेव्हा तुम्हाला तुमचे अनुभव, तुमचा अभ्यास, तुमचा बऱ्याचशा गोष्टींना एकत्रितपणे करून तो मार्ग काढावा लागतो किंवा उपाय सुचवावा लागतो किंवा तशा प्रकारच्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. तेव्हा तो माणूस 1 महिन्याने, 2 महिन्याने, 3 महिन्यानंतर एक राहत अनुभव करतो, सुखी झाल्याचा अनुभव. तेव्हा तो म्हणतो की आता याच्यामुळे मला बरं वाटत आहे. म्हणजे एखाद्या परिस्थितीमधून किंवा एखाद्या मनस्थितीमधून, दुःखाच्या परिस्थितीतून, दुःखाच्या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप मोठी यंत्रणा काम करावं लागते. आणि ती यंत्रणा जेव्हा आपण लागतो किंवा काम करतो तेव्हा तो बुद्धाचा जो विचार आहे, दुःखमुक्तीचा विचार, तो लागू होत असतो. या देशामध्ये 1200 ते 1500 वर्ष बुद्धाचा विचार जेव्हा होता तर तो सर्वच पातळीवर होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक लोक बेवकूफासारखे बोलतात, बयाळासारखे बोलतात. त्यांना काय वाटत असते, आम्हाला झोपलेले बुद्ध नाही पाहिजे, डोळे बंद केलेले. अरे मग 45 वर्ष इकडे तिकडे भगवान बुद्ध फिरले, प्रचार प्रसार केला, तर तो का डोळे बंद करून गेला का? डोळे उघडेच तर होते त्यावेळेस. लक्षात नाही येत लोकांना, काहीतरी चुकीचे अर्थ काढत राहतात. अरे विपස්සना म्हणजे काय असते, ध्यान म्हणजे काय असते, भावना म्हणजे काय असते, शब्दांची मिनिंग तर समजून घ्यायची का, ते अर्थ काय आहेत बाबा. विशेषती पස්සनांती विपස්සना, विशेष प्रकारे पाहणं म्हणजे विपස්සना असते. म्हणजे जीवनातल्या आलंबनांना, दुःख आहे, अनित्य आहे, अनात्मा आहे, अशा पद्धतीने पाहणे म्हणजे विपස්සना असते. त्याला विपස්සना म्हणतात. ध्यान, भावना हे असे शब्दप्रयोग आहेत, तर त्याचे आपले अर्थ आहेत. हे आपल्या सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहेत, त्याचबरोबर आपल्या शारीरिक डेव्हलपमेंटशी रिलेटेड, त्याचप्रमाणे आपल्या सामाजिक जीवनाच्या डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहेत. आणि हे सर्व जर आपल्याला करायचं असेल तर सांगोपांग बुद्ध धम्माचा अभ्यास करावा लागतो आणि प्रॅक्टिकल बेस्ड अभ्यास करावा लागतो, रिझल्ट बेस्ड अभ्यास करावा लागतो. मी याला एकच शब्द वापरीन, रिझल्ट बेस्ड अभ्यास करावा लागतो. का तुम्ही जे कर्म करता त्याचा पर्टिक्युलर रिझल्ट आणता आला पाहिजे आणि तो आला पाहिजे. भगवंताचा कर्म सिद्धांत हा जाणून बुजून चुकवून टाकला गेला, त्याच्याबद्दलच्या भ्रांत्या पसरवल्या गेल्या आणि त्या भ्रांतीमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही कर्म करा, फळांची अपेक्षा करू नका. माझं कर्म माझ्यासोबत वगैरे आहे, बिलकुल चुकीच्या धारणा पसरवलेल्या आहेत. भगवंताने प्रत्येक कर्म करण्याबद्दल सांगितलं तर त्याचा एक परिणाम येतो या दृष्टीने सांगितलेला आहे. म्हणून भगवान तथागत धम्मामन दिसते की हा निब्बानाचा मार्ग आहे, हा निब्बानाचा मार्ग नाही आहे. याच्याने भलं होते, याच्याने भलं होत नाही. म्हणजे कर्म आणि कर्माचा विपाक हे शिकवणारं शास्त्र आहे भगवान तथागताने. भगवान तथागत असं नाही सांगत की माझं मी कर्म केल्यावर भगवान झालं एवढं नाही. भगवान म्हणतात की मनुष्याच्या कर्माचा परिणाम हा समाजावर पडतो आणि समाजाच्या केलेल्या कर्माचा परिणाम व्यक्तीवर पडतो. म्हणजे व्यक्तिगत कॉन्शियसनेस आणि सोशल कॉन्शियसनेस यांचा इंटर रिलेशन असते. जसं उदाहरणार्थ हिटलरने द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये नाना तऱ्हेचे पापकर्म करून ठेवले, त्याचा असर कितीतरी दिवसपर्यंत पडला ना लोकांच्या जीवनावर.
असं कसं म्हणू शकतो नाही पडला? मग बाबासाहेबांनी एक कुशल कर्म केलं, चांगलं कर्म केलं. आज त्या चांगल्या कर्मामुळे आपण एक सुंदर आणि चांगलं जीवन जगू शकत आहोत. आज या झूम मीटिंगवर आपण बोलू शकत आहोत. बाबासाहेबांच्या त्या कुशल कर्मामुळे हे शक्य झालं. म्हणजे बघा बरं, बाबासाहेबांनी एकट्याने कुशल कर्म केलं, पण त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या जीवनामध्ये आलेला आपल्याला दिसतो. हिटलरने एकट्याने पापकर्माची चेतना ठेवली, पापकर्म केलं, पण त्या युद्धामध्ये हजारो लोक मारले गेले, लाखो लोक मारले गेले, जगाला एक वेगळं वळण लागलं. म्हणजे आपण असं कसं म्हणू शकणार की एकाने कर्म केलं का त्यालाच भोगा लागते? तसं नसते. कर्माचा विपाक हा कसा आहे? भगवान म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या पाण्यामध्ये आपण जर खडा टाकला तर त्याचे जे वलय जे पाण्याचे उमटतात, तशासारखे तुमच्या कर्माचे जे व्हायब्रेशन्स आहेत, वलय आहे, ते त्या समूहामध्ये निर्माण होतात ज्याच्याशी तुम्ही जुडून आहात, ज्याच्याशी तुम्ही जुळलेला आहात. जसं आपण भारतीय देशामध्ये राहतो, पंतप्रधानांनी जर एखादा चुकीचा निर्णय जर घेतला तर तो संपूर्ण भारतीयांना काही काळपर्यंत तरी भोगावाच लागतो, जोपर्यंत तो नियम बदलत नाही. मग याच्यामध्ये आपली काय गलती असते? आपण ते कर्म केलेलं आहे का? पण भोगा लागतेच की नाही? 4थ्या शतकामध्ये अस्पृश्यता निर्माण झाली, गुप्त राजाने ते निर्माण केली, मनुस्मृती लिहिलं, पण त्याचा परिणाम आजही शूद्रांना, स्त्रियांना, अस्पृश्यांना, मागासवर्गीयांना भोगा लागत आहे. मग हे कर्म त्यांचं स्वतःचं आहे का काही विशिष्ट समूहाचा आहे, विशिष्ट लोकांचा आहे? पण त्याचा असर मात्र आजही आपल्याला दिसून पडते. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की कर्म करायचं म्हणजे त्याच्या विपाकाकडे पाहूनच करायचं असते. आणि आपल्या जीवनामध्ये आपण तेच करतो. चहाची तलप निर्माण झाली, चहा पिण्यासाठी चहा बनवत असतो आणि त्याचा विशिष्ट रिझल्ट येतपर्यंत चहा बनवतो आणि नंतर आपण पितो आणि अशा प्रकारची घटना घडते. तशाच सारखं आपल्या चित्तामध्ये आपण कर्माचा विचार करायचा आणि विपाकाचा विचार करायचा आणि त्याच्यानंतर पुढे चालायचं. आपल्याला जर जे परिवर्तन पाहिजे त्या परिवर्तनामध्ये आपला काय वाटा आहे? केवळ जनजागृती केली म्हणजे परिवर्तन येत नसते. जनजागृती फक्त इन्फॉर्मेशन देण्याचं काम करते, पण इन्फॉर्मेशन देऊनच लोकांचे काही पोटं भरतात का? लोकांच्या समस्या सुटतात का? मग आपल्याला त्या समस्या सोडवण्यासाठी आपलं काही योगदान असू शकते. म्हणून माझं नेहमी म्हणणं राहते लोकांना, अरे तुमच्यात जर श्रीमंत बनण्याची क्षमता आहे, बिझनेस करता, तुम्ही बिझनेसमॅन बना, 10 लोकांना रोजगार द्या. तुमच्यात जर शिक्षणाची यंत्रणा, तर शिक्षण संस्था उत्पन्न करा, 1000 लोकांना शाळेमध्ये ॲडमिशन द्या, अतिशय कमी खर्चामध्ये त्यांना शिकवा. जसं माझ्याकडे सायकोलॉजीच्या क्षेत्रामध्ये, बुद्धिस्ट सायकोलॉजी क्षेत्रामध्ये ज्ञान आहे, तर मी लोकांना ते देतो. याच्याने माझा मी थोडासा रोजगार पण चालवतो, म्हणजे ज्याची थोडीफार फीज घेतो, ज्याच्याने माझं जीवनयापन पण चालते. मी एक यंत्रणा उभी करत आहे मी त्या प्रकारची, की तुमच्याकडे जे फील्ड आहे तुम्ही त्या फील्डचा विकास करा आणि लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करा आणि त्यांना त्या गोष्टीचं दुःखमुक्तीचा अर्थ द्या, त्यांना दुःखमुक्तीचा अनुभव द्या. तेव्हा ती दुःखमुक्ती 10 लोकांना दिली तरी ते परफेक्ट आहे. एक मोठंच्या मोठं काम आपण करू शकतो असं नाही, एक अर्ध्या माणसाचं तेवढं वलय राहते. जसं बाबासाहेबांसारख्या व्यक्तीचं साऱ्या देशावर नाही जगावर त्या व्यक्तीने प्रभाव टाकलेला आहे. तर सर्वांच्याच बाबतीमध्ये तेवढी क्षमता नाही राहत, तेवढी योग्यता नाही राहत. पण आपण 10 लोकांना 20 लोकांना जरी प्रभावित करू शकलो आणि 10 आणि 20 लोकांचंही भलं करू शकलो तरी आपल्यासाठी पुरेसा आहे. तर अशा प्रकारे दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो सर्वकष आणि सर्व अंगाने विचारात घ्यायचा आहे आणि याचे सर्व अंग आपल्या मनातून उत्पन्न होतात. तुमचं मन जेवढं सबळ, स्ट्रॉंग आणि परफेक्ट आहे तेवढं तुम्ही तुमच्या समाजाला, तुमच्या कुटुंबाला परफेक्ट घडवण्याकडे तुम्ही लक्ष द्याल. तुमचं मनच लेचपेचं असेल, विकारग्रस्त असेल आणि मग तुम्ही म्हणाल की समाज असा घडला पाहिजे, तसा घडला पाहिजे, असं होत नाही. एक छोटासा प्रसंग सांगतो, माझं बरंचसं भाषण लांबलेलं आहे कारण आता कसं माझ्याकडे सांगण्यासारखं खूप काही राहते ना, असं ते वाढत जात असते. तर त्याच्यामुळे एक छोटासा प्रसंग सांगतो आणि या ठिकाणी थांबवतो. मी आणि माझी पत्नी आम्ही इथे दीक्षाभूमीला एक ऑडिटोरियम आहे, हॉल आहे, तिथे एक फार मोठा असा कार्यक्रम होता. तिथे आता आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. आम्ही मग त्या ठिकाणी गेलो. भंतेजीचा कार्यक्रम होता आमच्या आणि इन्व्हाइट केल्यामुळे आम्ही गेलो. आता गेल्यानंतर बरेचसे परिचयाचे भंतेजी राहतात, बरेचसे परिचयाचे लोक राहतात. आता आपला बराचसा परिचय आहे. तर आम्ही आता ते कार्यक्रम सुरू व्हायचा होता, थोडासा वेळ बाकी होता आणि मग आम्ही त्या ठिकाणी पुस्तकं थोडंसं चाळत होतो, काही घेता येईल का पुस्तकं नवीन पाहत होतो. तेवढ्यात आमचा एक मोठा कार्यकर्ता, म्हणजे मोठा प्रसिद्ध कार्यकर्ता, साधा सुद्धा नाही, नाव नाही सांगत मी, प्रसिद्ध कार्यकर्ता त्या ठिकाणी आला आणि तो आपला तंबाखू घोटत येतात. आता माझी नजर पडली त्याच्यावर आणि नजर पडल्यानंतर आता ओळखीचा आहे ना, परिचय आहे ना आमच्या दोघांचा पण, तर त्याच्यामुळे आता त्याला शेवटी पर्याय काही सुचला नाही. त्याने जसं ते मुठीमध्ये असं बंद केलं आणि असं जय भीम म्हणून असं थोडंसं वागला. मी पण म्हणलं जय भीम म्हटलं आणि बिलकुल थांबला नाही किंवा माझ्यासोबत बोलला पण नाही आणि पुढे निघून गेला. आता झाला छोटासा प्रसंग आहे तो, आता किती अगदी 20-30 सेकंदाचा तो प्रसंग आहे. नंतर मग अनाऊन्सिंग वगैरे झाली की चला आता कार्यक्रम सुरू होत आहे बाबा, आता तुम्ही या. मग आम्ही गेलो आतमध्ये वगैरे बसलो. अरे बसल्यानंतर मग एकेकाची भाषणं सुरू झाली आणि मग याही माणसाचं भाषण आलं, कारण आता हा प्रमुख वक्ता होता त्या कार्यक्रमामधला.
आलं भाषण. अरे मग तो मोठ्या तावानं आपलं सांगत आहे, हे असं झालं तसं झालं, हे करायचं ते करायचं. अरे म्हणजे सारा भारत बौद्धमय करायचा आहे म्हणे. मी माझ्या पत्नीला म्हटलं, बघ म्हटलं, हा तंबाखू खाऊ खाऊ भारत बौद्धमय करणार आहे. समजून घ्या, अर्थ समजून घ्या. अरे ज्या माणसाला स्वतःच्या मनावर विजय नाही मिळवता आला, तो माणूस काय भारत बौद्धमय करेल? अरे स्वतः पहिलं बौद्धमय बना लागते माणसाला, स्वतः बौद्धमय बना लागते. स्वतः ते गुण आपल्यात आत्मसात करावे लागतात, ज्या गुणांना भगवंतांनी प्रज्ञा म्हटलं, शील म्हटलं, समाधी म्हटलं, विमुक्ती म्हटलं, विमुक्ती ज्ञान दर्शन म्हटलं. हे 5 अंगांनी युक्त जेव्हा तुमचं जीवन बनते, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता की काय आहे बाबा, कसं केल्याने काय होते. भगवान तथागताच्या धम्माचा हा पहिला क्रायटेरिया आहे. भगवान तथागतांनी कुठल्याही भिक्षूला उठसूट चिवर घेतल्याबरोबर फिरायला सांगितलं नाही, कुठल्याही उपासकाला झाले उपासक तर फिरा असं म्हटलं नाही. भगवंतांनी पहिलं त्यांच्यामध्ये क्वालिटीज डेव्हलप केल्या आणि बरेच दिवस क्वालिटीज डेव्हलप झाल्याच्या नंतर भगवंतांनी म्हटलं, जसं पुण्य स्थविरांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मध्यम निकायाच्या शेवटी तुम्ही ते वाचा, पुण्यवादसूत्र म्हणून. त्यामध्ये जेव्हा पुण्य स्थवीर अर्हत बनले, त्यांच्याकडे ते ज्ञान उत्पन्न, तेव्हा ते म्हणले की मी प्रचार करायला जातो म्हणून. कोणीही प्रचारक बनत नसते. पण आता आपल्याकडे काय झालेलं आहे, 2 पुस्तकं वाचले, थोडीशी दीक्षा घेतली का आपण प्रचारक बनून जातो, मोठे कार्यकर्तेच बनून जातो. आता सर्वसामान्य जनता बिचारी अज्ञानी आहे, त्यांना काही माहीतच नाही, खरं काय खोटं काय, योग्य काय अयोग्य काय, चांगला मार्ग कोणता, वाईट मार्ग कोणता, हे माहीत नसल्यामुळे कोणावरही विश्वास ठेवला जातो आणि कोणाच्याही मागे लागलं जाते. याच्यामध्ये अभाव आहे ना, चांगल्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसाराचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे हे होते. परंतु आपल्याला स्वतःला ठरवावं लागतं. आपण जेव्हा अभ्यासक बनतो तर आपल्याला ठरवावं लागतं का मी खरंच अभ्यासक आहे की नाही, मला खरंच गोष्टी कळल्या आहेत की नाही. आणि जर नसतील कळल्या तर काही काळ शांत बसायचा, अभ्यास करायचा आणि नंतर सांगायचं. भगवंताने काय केलं, 7 वर्ष अभ्यास केला, 6 वर्ष प्रथम ध्यान केलं, योग्य प्रकारे गोष्टींना समजून घेतलं, योग्य प्रकारे जाणलं आणि जाणल्याच्या नंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं की नाही आता मी बुद्ध बनलो, आता मग अर्हत बनलो आणि आता मला ते समजलेलं आहे, त्याच्या अर्हत बनल्यानंतर सुद्धा भगवंतांनी 7 आठवड्यापर्यंत त्याची परीक्षा केली का मी खरंच अर्हत आहे का बाबा, खरंच मी दुःखमुक्त आहे का, खरंच मला निब्बाण प्राप्त झालं का. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये 7 दिवस तर नुसते चालतच राहिले, 7 दिवस तर नुसते बसूनच राहिले, 7 दिवस तर जे मोठ्या पावसामध्ये असे भिजून राहिले आणि पावसात भिजून त्यांनी स्वतःच्या चित्ताची शहानिशा केली का माझं चित्त आहे का बा स्थिर, किंवा त्या प्रकारचं संपादन केलं, ज्ञान बरोबर आहे का. एका आठवड्यात नुसते बोधिवृक्षाकडे पाहतच राहिले अनिमेष नेत्र म्हणून. असे 7 आठवड्यामध्ये 7 कंडिशनमध्ये भगवंतांनी स्वतःच्या बोधीची तपासणी केली आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं का नाही जो मी मार्ग जाणला तो 100% तसाच आहे आणि सर्व अँगलने तसाच आहे, पूर्व बुद्धांनी जाणला होता तोही तसाच आहे, आता जाणलं तेही तसंच आहे आणि भविष्यातही कोणी जाणेल तर अशाच प्रकारे जाणेल आणि हेच खऱ्या तर निर्वाणाचा आणि मार्गफलाचा मार्ग आहे, कंप्लीट आता मला समजलेला आहे. असं जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा त्यांनी मनामध्ये विचार निर्माण केला का आता मी कोणाला शिकवू. सर्वसामान्य जनता तर इथेच पडलेली होती, बुद्धगयेच्या बाजूला जिथे सेनानी राहत होते सुजाता, ते त्यांचं का गाव नव्हतं त्या ठिकाणी जवळ का, आजूबाजूला गयासीस किंवा अन्य का गावं नव्हते, तिथे जाऊन धम्मदेशना देता आली असती भगवंताला. पण नाही, भगवान म्हणाले की ज्या व्यक्तीचं चित्त जाणण्यासाठी तयार आहे त्यालाच मी शिकवीन. म्हणून आलार काला मुद्दक रामपुत्र पंचवर्गी यांचं स्मरण झालं आणि तिथे जाऊन तो उपदेश केला होता. म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की धम्म शिकवणं आणि धम्म शिकणं ही अतिशय कष्टाची गोष्ट आहे, इमानदारीची गोष्ट आहे. कष्टाची म्हणण्यापेक्षा इमानदारीची गोष्ट आहे. आपण जेव्हा लोकांना सांगतो की सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी आणि तिथे आपणच तंबाखू घोटून खाताव आणि भारत बौद्धमय बनवतो म्हणता, म्हणजे किती मोठा हा पाखंडीपणा आहे. तर अशा प्रकारे जर पाखंडी लोक जर समजा बुद्धाचं नाव घेऊ बाबासाहेबांचं नाव घेऊ जर समाजामध्ये वावरत असतील, केवळ भाषणं देण्याने जर ते म्हणत असतील की परिवर्तन येणार आहे, तर ते अतिशय खोटी आणि खोडसाळ प्रचार प्रसार आहे. केवळ भाषणाने काही होत नसते. आज इंटरनेटवर संपूर्ण मटेरियल उपलब्ध आहे. अनेक लोक म्हणतात की तुम्ही मोफत शिकवा, हे करा ते करा. मी म्हणतो का संपूर्ण इंटरनेटवर त्रिपिटक उपलब्ध आहे. मग किती लोक अर्हत बनले आतापर्यंत, किती आकडा आहे अर्हत बनणाऱ्या लोकांचा, दाखवा ना मला. त्या त्रिपिटक तर उपलब्धच आहे, साध्या मोबाईलवर उपलब्ध आहे त्रिपिटक. आपल्याला सगळे बाबासाहेबांचं रायटिंग स्पीचेस सगळं उपलब्ध आहे मोबाईलवर आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये. मग किती लोक अभ्यासू बनले. अरे अभ्यास करणं कष्टाचं काम आहे. केवळ पुस्तक असून कोणी विद्वान नाही बनत, ते वाचावं लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं, अनुभवावं लागतं, प्रयत्न करावा लागतो आणि त्याच्यासाठी माणसाला घडवावं लागतं स्वतःला. आणि जेव्हा माणूस स्वतःला घडवतो तेव्हा कुठेतरी 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर तेव्हा तो बोलण्याच्या लायक होतो आणि तेव्हा तो स्वतःला
प्रेझेंट करू शकतो आणि त्याचं ते प्रेझेंटेशन लोकांनाही पसंत पडतं आणि लोकही त्याच्याकडून 2 गोष्टी शिकण्याची तयारी दाखवतात. आपण स्वतःलाच घडवण्यामध्ये किती वेळ दिला किंवा वेळ देता हे आपल्याला पहिलं पाहावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे काही धम्म परिषद घेतलेली आहे अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे. अमितजी मेधावी सर आणि आमचा खूप जुना परिचय आहे. आम्ही नेहमी एकमेकांच्या सोबत फोनवर वगैरे चर्चा राहतात आणि त्यांच्या गावाला पण मी गेलो होतो. तर एक चांगले लोक आपल्या समाजामध्ये आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की दुःखाची संकल्पना भगवंताची शारीरिक दुःख, मानसिक दुःख आणि सामाजिक दुःख या अर्थाने घेतलेली आहे. तर त्या दुःखाला दूर करण्यासाठी आपलं किती मोठं योगदान आपण देऊ शकतो त्याच्यावर चिंतन मनन करण्याची गरज आहे. आणि ते चिंतन मनन करताना आपल्याला व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. जसं गोयंका गुरुजीने एक व्यवस्था उभी केली, त्याच्यामुळे हजारोच्या लाखोच्या संख्येने लोकांना विपස්සना करण्याची संधी भेटली व्यवस्था उभी केल्यामुळे. व्यवस्था उभी नसती केली, नुसते भाषण दिले असते गोयंका गुरुजीने, कोण त्यांच्या मागे लागला असता? कारण त्यांच्यापेक्षा चांगले भाषण देणारे तर इकडे तिकडे पडूनच राहतात ना लोक. भाषण देणारेचं काही खरं नसते. एक भाषण दिलं का दुसरा त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी बोलतो, मग आपल्याला वाटतं अरे याच्यापेक्षा हा चांगला बोलतो, याच्या मागे लागा. तसं नसते. लोकांमध्ये परिवर्तन तेव्हा येते जेव्हा व्यवस्थेची निर्मिती केली जाते. तर म्हणून व्यवस्था निर्माण केली तर ती व्यवस्था निर्माण करणं खूप गरजेचं राहते. तर अशी जेव्हा आपण व्यवस्था निर्माण करतो एखाद्या फील्डची, ती छोटी का असेना, तेव्हा येणाऱ्या पिढ्या त्याचं अनुकरण करतात आणि स्वतःमध्ये ते परिवर्तन, तो बदल आणतात. तर असं संघरक्षित आहेत. समजा त्यांनी एक व्यवस्था निर्माण केली TBMSG त्रैलोक्य बुद्ध महासंघाची, आणि त्याच्यामुळे कित्येक तरी हॉस्टेल्स बनले, कित्येक अनाथ मुलांना शिकता आलं. त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील असेल, ध्यान असेल, या प्रकारची एक व्यवस्था निर्माण झाली. गोष्टी परिपूर्ण नसतात त्याच्याबद्दल काही वाद नाही, परंतु एक व्यवस्थितपणा तर येतो ना समाजामध्ये. त्याच्याने एक समाजाला एक दिशा तर भेटते. समाजातल्या काही लोकांना कुठे जाऊन नेमकं काय शिकावं याचं ते एक उत्तर भेटते. ते उत्तर आपल्याला देणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने धम्म परिषदेच्या निमित्ताने मला हे अतिशय विस्ताराने बोलण्यासाठी सांगितलं गेलं आणि म्हणून मी एवढं थोडंसं सविस्तर आणि विस्ताराने या ठिकाणी मी हे संभाषण माझं ठेवलेलं आहे. तर आपल्या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे काही आपले धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांचे जे काही कार्यकारी अधिकारी असतील, त्यांचे काही टीम्स असेल, किंवा आपले आयुष्यमान अमितजी मेधावी सर असतील किंवा त्यांची जे काही टीम असेल, आता मला सर्वांची नावं माहीत नाहीत, पण त्या सर्वांनाच मी धन्यवाद देतो. सर्वांनाच मी मंगलकामना व्यक्त करतो. आणि माझं हे बरंचसं भाषण लांबलं त्याबद्दल मी आपली थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. सर्वांप्रती मंगलकामना. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. ठीक आहे. सर्वांना धन्यवाद. सर्वांना मंगलकामना. खूप छान आणि सविस्तर माहिती केलेली आहे. खरं तर ही ऑनलाईन परिषद आयोजन करत असताना आपल्याकडे खूप प्रश्न होते की बाबा नेमका फॉर्म काय असेल, याचं सगळं काय असेल, परंतु ज्या पद्धतीने ही धम्म परिषद आणि चर्चा होती आहे, मला असं वाटतं की ही धम्म परिषद यशस्वी झाली, मला काही हरकत नाही आहे. यानंतर थोडंसं आपण धम्म परिषदा काय होती जसं म्हणजे